फ्री अँड फेअर इलेक्शन जर झाली तर मोदी पडणार आणि नाही झाली तर ते निवडून येणार. पण दुर्दैवाने जर गुंडच उभे राहिले तर तुम्ही मत कुणाला देणार? राम मंदिर बांधताना सगळ्यांनी हा विचार केला होता. तुम्ही तिथे लोकांना जेवायला काय घालणार आहात, त्याच्यातनं तुम्ही रोजगार कसा तयार करणार आहात. तिथे एक रोजगार तयार झालेला आहे. टुरिझमवरती अख्खे मोठमोठे देश चालतात, टुरिझमवरती एक राज्य चालू शकत नाही. आणि हे इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहे ते फक्त भारतापुरतं मर्यादित आहे असं नाही, ते एक जागतिक मोठ्या प्रमाणावर झालेलं करप्शन आहे जे फार्मास्युटिकल कंपन्यांमधून झालेले. आता कट प्रॅक्टिस बद्दल सरकारने काहीतरी कायदा केलेला आहे, त्याची अजिबात अंमलबजावणी नाही. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये देशाच्या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आपल्या व्यासपीठावर बोलत असतो आणि या आताच्या राजकारणाबद्दल, मोदींच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल आणि आता भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा आला आहे, काँग्रेसचा जाहीरनामा आलेला आहे, ओव्हरऑल संपूर्ण राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा करत असतो. आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील मान्यवर डॉक्टर्सना आपण निमंत्रित केलेला आहे. मी परिचय करून देतो. माझ्या शेजारी बसलेले डॉक्टर श्रीकृष्ण जोशी. डॉक्टर साहेब नमस्कार. डॉक्टर श्रीकृष्ण जोशी हे स्वतः कवी आहेत आणि लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ते सर्व आहे, संपूर्ण व्यवस्थापन त्यांच्याकडे असतं. त्यांच्या शेजारी बसलेले डॉक्टर सुरेश बेरी. डॉक्टर साहेब आपलं स्वागत आहे. डॉक्टर सुरेश बेरी हे 30-40 वर्षापासून पिंपरी चिंचवडकरांना परिचित आहेत. एक चळवळीतले हाडाचे कार्यकर्ते आहेत. कष्टकऱ्यांचे नेते म्हणून सुद्धा त्यांचा परिचय आहे. एक साप्ताहिक चाहूल त्यांचं स्वतःच 30 वर्ष ते चालवत होते. डॉक्टर बेरी सरांचा परिचय यापेक्षाही मोठा आहे. डॉक्टर आपल्याला प्रत्यक्ष चर्चेमधून ते लक्षात येईल. त्यांच्या शेजारी बसलेले डॉक्टर अमित नेमाने. डॉक्टर अमितजी आपले स्वागत. ते स्वतः डेंटिस्ट आहेत आणि भाजपच्या पिंपरी चिंचवड डॉक्टर सेलचे प्रमुख उपाध्यक्ष आहे. त्यांच्या शेजारी आहेत डॉक्टर मनीषा गरुड. डॉक्टर मनीषा आपलंही स्वागत आहे. डॉक्टर स्वतः पेशंट डेंटिस्ट आहेत आणि काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्या त्या प्रमुख आहेत. राजकारणामध्ये ते गेल्या 2 वर्षांमध्ये त्यांनी नवीन पदार्पण केलेलं आहे. हाडाच्या कार्यकर्ते आहेत. विषय असा आहे, देशाच्या लोकसभा निवडणुका आता सध्या सुरू आहेत. 5-6 टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत. 4 जूनला निकाल लागणार आहे. निकाल काय ते माहित नाही. सर्वे रिपोर्ट भरपूर काही येत आहेत आता सध्या. पण याच्यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पासून ते 2024 पर्यंत त्यांनी घेतलेले निर्णय त्यावरती सुद्धा या निमित्ताने उहापोह होत असतो. काँग्रेसने जी आतापर्यंत टीका केलेली आहे ती सर्वांना माहिती आहे. मोदींच्या काळामध्ये देश नेमका कुठे आहे, प्रामुख्याने सर्व डॉक्टर मित्र असल्यामुळे आपण आरोग्य क्षेत्राच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर सध्याचं जे काही राजकारण सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहे, त्याबद्दल त्यांना काय वाटतं त्याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. आता सध्याचा अगदी हॉट टॉपिक ज्याला म्हणता येईल असा इलेक्ट्रॉल बॉन्ड. इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भामध्ये आपण सर्वांनी ऐकलं असेल, वाचलं पण असेल. इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये प्रामुख्याने 945 कोटी रुपये देणगी फार्मास्युटिकल कंपन्यांनी दिलेली आहे. ज्या फार्मसी कंपन्या आहेत त्यातल्या बहुतांशी फार्मसी कंपन्या ज्यांचे सॅम्पल एकदा, दोनदा, तीनदा नाही तर 5-7 वेळा रिजेक्ट झाले, अशा फार्मसी कंपन्यांनी त्याच्यामध्ये 945 कोटी रुपये देणगी दिली. या संदर्भातला रिपोर्ट टाइम्स ऑफ इंडियाला आलेला आहे, इंडियन एक्सप्रेसला आलेला आहे. त्याची क्रोनॉलॉजी आलेली आहे की यांचे सॅम्पल केव्हा रिजेक्ट झाले, यांनी देणगी दिली, त्याच्यानंतर ते सँक्शन झाले. अशा प्रकारे हा अत्यंत गंभीर मुद्दा सध्या देशाच्या राजकारणामध्ये चहूबाजूंनी चर्चेला आहे. लोकसभेचा मुद्दा तो आता झालेला नाही प्रचाराचा. डॉक्टर बेरी सर, तुमच्यापासून सुरुवात करूया आपण की तुम्ही या विषयावरती नेमकं मोदींची 10 वर्ष तुम्ही कशी पाहता. आपण आरोग्य क्षेत्रात 10 वर्ष मोदींच्या काळामध्ये देशाची स्थिती आरोग्याच्या बाबतीमध्ये सुधारली आहे का? त्यांनी आयुष्यमान भारत योजना आणली आहे, नंतर त्याच्याबरोबर जनऔषधी फार मोठ्या प्रमाणावरती आणलेली आहे. जनऔषधीचे त्यांनी जे देशभरामध्ये स्टोअर सुरू केले ते आणखीन वाढवणार आहेत, डबल करणार आहेत असंही सांगितलंय. कालच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी संकल्प त्यांचं पत्र जे आहे त्याच्यात सांगितलंय की 70 वर्षापुढच्या सर्वांना देशात मोफत औषधोपचार मिळणार आहेत. हे सगळं त्यांचं घोषणापत्र जर पाहिलं, 10 वर्षात त्यांनी केलेल्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का? मोदींच्या राजवटीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर याच्या पूर्वीच्या राजवटी आणि मोदींची राजवट याच्यामध्ये ठळक फरक असा जाणवतो की सध्याच्या राजवटीमध्ये घोषणांचा अगदी पाऊस पडतोय. घोषणा, आश्वासनं, आणखी काही
परंतु प्रत्यक्षात जनतेच्या हातामध्ये फारसं काही लागत नाही. तुम्ही आता आयुष्यमान भारत योजना म्हणली की ते त्याची लोकांनी कार्ड काढायची, तर बऱ्याच ठिकाणी असा अनुभव आहे की ती कार्ड घेतलीच जात नाहीत, स्वीकारली जात नाहीत. आणि मग कार्ड जर स्वीकारलं नाही तर त्याच्यावरचे ज्या सवलती आहेत त्या मिळणार आहेत कशा? आरोग्य क्षेत्राच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर आता जसे निरनिराळ्या पक्षांनी आपले जाहीरनामे काढलेले आहेत, बरोबर, तसं जन आरोग्य अभियान नावाची एक हे आहे, नेटवर्क आहे, त्याचा मी पण कार्यकर्ता आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वांसाठी आरोग्य आणि सर्वांसाठी आरोग्य सेवा हे मुख्यतः सध्या चालू आहे का नाही हे बघितलं पाहिजे. आरोग्य हा एक शिक्षण आणि आरोग्य हे दोन मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे संविधानाच्या, परंतु ते मूलभूत हक्क केले पाहिजेत की प्रत्येकाला हे मिळालंच पाहिजे. परंतु आज परिस्थिती अशी आहे की या दोन्ही गोष्टींपासून सर्वसामान्य मनुष्य जास्त लांब चाललेला आहे. कारण सरकारी आरोग्य सेवा म्हटलं तर ती अगदी अपवादात्मक काही ठिकाणी बऱ्यापैकी आहे, परंतु बहुतेक ठिकाणी ती अक्षरशः जीवघेणी आहे, त्याच्यामुळे ती निरुपयोगी झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला खाजगी आरोग्य सेवा जर म्हटलं तर ही खाजगी आरोग्य सेवा एवढी महाग होत चाललेली आहे की ती फक्त वरिष्ठ वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग यांनाच ती परवडू शकेल अशी परिस्थिती झालेली आहे. आणि ह्या वर्गाला सुद्धा ही जी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत ही अक्षरशः लुटतायत. आता तुम्हाला जर सांगितलं की या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर्सना, काम करणाऱ्या डॉक्टर्सना टार्गेट्स दिली जातात. हा, की महिन्यामध्ये एवढे सिझेरियन ऑपरेशन झाली पाहिजेत, महिन्यामध्ये एवढे गुडघ्यावरची ऑपरेशन झाली पाहिजेत, महिन्यामध्ये एवढे अँजिओग्राफी झाल्या पाहिजेत, हे असे सगळे टार्गेट दिले जातात. पूर्वी असं नव्हतं काही, पूर्वी नव्हतं असं. तर ही टार्गेट्स त्यांना कम्प्लीट करण्यासाठी त्यांना अनेक वेगवेगळ्या मार्गांचा, वैध अवैध मार्गांचा अवलंब करावा लागतो. याशिवाय जी कट प्रॅक्टिस आहे ती तर फारच हे आहे, म्हणजे की ते पूर्वीपासून आहे ना कट प्रॅक्टिस, काढतात सुरू झाली. आता जरा ती वाढली आहे जास्ती. पूर्वी आता मी गेले 50 वर्ष प्रॅक्टिस करतोय, त्यातल्या गेले साधारणपणे 7-8 वर्षामध्ये मी ही कट प्रॅक्टिस पाहतोय. याच्या पूर्वी कट असा कोणी देत नसे. आम्ही पेशंट रिफर करत होतो, हॉस्पिटलला करत होतो, लॅबला करत होतो, आणखी कशाला करत होतो. परंतु एक 4-5 वर्षापूर्वी मला एका लॅब डॉक्टरने पैसे पाठवून दिले. हा, म्हटले तुमचे एवढे एवढे पेशंट आलेले आहेत, त्याचं एवढं 30% प्रमाणे कमिशन. मला आश्चर्य वाटलं. मग नंतर मग आणखी कोणी हॉस्पिटलमध्ये पेशंट पाठवला, त्याचे पैसे. मी सगळ्यांना सांगितलं की मला पैसे नको, मी पेशंट पाठवत जाईन. आणि बाकी इतर डॉक्टरांची सुद्धा जर आम्ही हे बघितले, आता दुसऱ्या डॉक्टरकडे पेशंट गेलेला आहे, तिथं त्याला प्रॅक्टिस, तिथे त्याला योग्य ट्रीटमेंट मिळाली नाही म्हणून तो आपल्याकडे आलेला आहे, मग तो त्यांची कागदपत्र आपल्याला दाखवतो आहे. तर ह्या कागदपत्रांमध्ये वन अननेसेसरी टेस्ट. पण याचा थेट मोदी सरकारच्या राजवटीशी काय संबंधित असा? गेल्या 7-8 वर्षातच हे सगळं वाढलेलं आहे. आता कट प्रॅक्टिस बद्दल सरकारने काहीतरी कायदा केलेला आहे, त्याची अजिबात अंमलबजावणी नाही. अच्छा. त्याच्यानंतर वेगवेगळी जी जन आरोग्य अभियानचं असं म्हणणं आहे की जी प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्याच्यावर काहीतरी कंट्रोल सरकारने बसवलं पाहिजे, की तुमचे रेट्स किती आहेत बुवा, ते पेशंटला ट्रीटमेंट देतात त्याबद्दल पेशंट समाधानी आहे का, वगैरे वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टीबद्दल सरकार चर्चा करतं, आणखी काय करतं, पण कशाचीही अंमलबजावणी ही होत नाही. आणि त्याच्यामुळे खाजगी ट्रीटमेंट ही दिवसेंदिवस महाग होत चाललेली आहे. सर, तुम्ही सांगितलं आयुष्यमान भारत हे जे सरकारचं कार्ड आहे त्या संदर्भामध्ये ती कार्ड स्वीकारली जात नाही. पण आता मी सहज केंद्र सरकारची वेबसाईट आहे त्याच्यावर माहिती घेतली. त्या लोकसभा मतदारसंघामध्ये सरकारच्या योजनांचा, कोणत्या योजनांचा किती लाभ मिळाला आहे, तर त्याच्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेचा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 1,72,641 बेनिफिशियरी. दुसरं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 3,39,842 बेनिफिशियरी. म्हणजे सगळ्या योजनांचा त्याचा आढावा दिलेला आहे त्यांनी. म्हणजे असा सरकारची आकडेवारी हे सांगते
आता ती कितपत विश्वसनीय आहे हा त्याच्या महत्वाचा बाबतीत प्रश्न आहे. त्याच्यात अनेक बाबतीत तर आकडेवारी त्यांनी देणं बंदच करून टाकलेलं आहे की आता मी साधी गोष्ट म्हणतो की आता गरिबांना 5 वर्ष फुकट अन्नधान्य आम्ही देणार, आता 80 कोटी जनतेला देत आहेत ते. 80 कोटी जनतेला. तर त्यावरून आमचं म्हणणं असं आहे की ह्या गरिबांना अन्नधान्य विकत घेण्यासाठी तुम्ही सक्षम करा ना, कशाला फुकट देता? बरोबर, त्या अँगल सक्षम करायचा अर्थ त्यांची परिस्थिती सुधारा, त्यांना रोजगार द्या, रोजगार दिल्यानंतर त्यांना योग्य वेतन द्या, हा सगळा भाग आहे. तर ते सरकारला जमत नाही म्हणून मग 5 वर्ष मोफत अन्नधान्य आम्ही देणार असं सर, नुसतं म्हणतात. आपण असं बोलतो, परंतु मोदी सरकारच्या काळामध्ये मध्यमवर्गीयांची संख्या ही जवळपास 26 ते 27% वाढली आहे. म्हणजे साधारण गरिबीतून ते मध्यमवर्ग झालेत असा सरकारचा अहवाल सांगतो. उलट गरिबीमध्ये लोक जास्त ढकलले जात आहेत. अच्छा. हा, आता तुम्ही आरोग्याचाच प्रश्न घेतला, खाजगी आरोग्य सेवा ही मध्यम वर्गाला सुद्धा सध्या परवडत नाही. आणि मग ती कंपल्सरी जेव्हा घ्यायचा प्रश्न येतो तेव्हा तो मनुष्य कर्जबाजारी होतो. तो शेतकरी असेल तर तो शेताचा तुकडा विकतो आणि ट्रीटमेंट घेतो. मध्यमवर्गीय असेल तर तो कर्ज काढतो आणि घेतो आणि मग कर्जाचे हप्ते फेडत बसतो. अशी परिस्थिती झालेली नाही, आहे. मोदींचं 10 वर्षाचं राजकारण हे इथिकल का तुम्हाला हे वाटतं? मोदींचं 10 वर्षाचं जे राजकारण आहे हे देशाला आर्थिकदृष्ट्या मागं नेणार आहे. म्हणजे मोदींनी आल्या अशी घोषणा केली की मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्सिमम गव्हर्नन्स. मिनिमम गव्हर्नमेंट याचा अर्थ काय की सरकारने आपल्या जबाबदाऱ्या कमी करणे. म्हणजे सरकार फक्त मग फार तर जसं अमेरिकेमध्ये आहे की फक्त डिफेन्स आणि बाकी काय अगदी थोड्याशा गोष्टी या सरकारकडे, बाकी सर्व प्रायव्हेटायझेशन, जे तिथं सरकारी असं काही नाहीच. म्हणजे त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तर त्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. सरकार एक जबाबदाऱ्या कमी करतंय, शिक्षणाची जबाबदारी ते कमी करतायत. मग आता शाळा बंद करणार, समूह शाळा काढणार, त्या शाळा दत्तक देणार खाजगी कंपन्यांना, मग त्या खाजगी कंपन्यांनी शाळा चालवायच्या. आता त्या शाळा चालवल्या तर ते काय फुकटच्या चालवतील, ती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी फी आकारतील. म्हणजे गरीब वर्गाला ही फी जर परवडली तर तो जाणार, नाही तर घरी बसणार. खाजगीकरण, शिक्षणाचं खाजगीकरण, आरोग्याचं खाजगीकरण यापूर्वी झालेलंच आहे, ते आणखी वाढवत आहेत. सर, इलेक्ट्रोड बॉन्ड ही हा विषय सध्या आठवडाभर तो चर्चेमध्ये आहे. 10 दिवसापासून चर्चेत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या विषयावर काय वाटतं नेमकं? आता इलेक्ट्रॉल बॉन्ड हे सरकारने, आता फार्मास्युटिकल कंपन्यांचा प्रश्न मग त्याच्यामध्ये अगदी प्रसिद्ध कंपन्या सिप्ला, ग्लेनमार्क, टॉरेंट वगैरे या ज्या कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेले आहेत. आणि ह्या कंपन्यांचं तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे त्यांची काही सॅम्पल्स रिजेक्ट झालेली आहेत. विशेषतः परदेशी जी कप सायरप पाठवली, त्या कप सायरपमुळे उझबेकिस्तानमध्ये काही मुलांचा मृत्यू झाला. एकंदर निरनिळ्या देशांमध्ये मिळून जवळजवळ 114 लोकांचा मुलांचा मृत्यू हा ती कप सायरप पिल्यामुळे झालेला आहे. आणि ही कप सायरप या प्रसिद्ध कंपन्यांनी बनवलेली आहे. पण मग त्यांच्यावर काय तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे त्यांच्यावर? म्हणजे ऍक्च्युअली त्यांची लायसन्सेस रद्द करायला पाहिजेत, परंतु ती लायसन्स रद्द झाली नाहीत. त्यांच्यावर परत चौकशी करण्यात आली. मग त्यांनी इलेक्ट्रोल बॉन्ड घेतले आणि आता सगळं चिडी चूप, काही नाही, ऍक्शन नाही आणि त्याच्याबद्दल काही बोलणं पण नाही. दुसरं उदाहरण तुमचं करोना काळात तर आपली आरोग्य व्यवस्था पूर्णपणे उघडी पडली की ऑक्सिजन नाही म्हणून मृत्यू. त्याच्यानंतर ते करोनाची जी लस बनवली तीच मुळे ह्या सिरम इन्स्टिट्यूटला त्याचं हे दिलं, परवानगी दिली. वास्तविक सरकारची हाफकिन इन्स्टिट्यूट नावाची नावाजलेली संस्था आहे. या संस्थेने आतापर्यंत अनेक यांच्या वॅक्सिन्स बनवलेली आहेत. आपण जी नेहमी वॅक्सिन वापरतोय, सरकार वापरतंय, त्याच्यामध्ये पोलिओ आहे, ट्रिपल आहे, कॉलरा आहे, टायफॉइड आहे, ही सगळी जी सुरुवातीपासूनची वॅक्सिन्स आहेत ही हाफकिन इन्स्टिट्यूटने बनवलेली आहेत आणि ती सरकारमार्फत फ्रीली डिस्ट्रीब्यूट होतात. परंतु मग कोविडचं जी वॅक्सिन आहे ते मात्र काम हाफकिन इन्स्टिट्यूटला दिलं नाही.
ते सिरम इन्स्टिट्यूटने सुद्धा काय ते ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूटचं तर इंग्लंडच्या ऑक्सफर्डचं ते हे आणलं आणि इथं फक्त ती तयार केली आणि सरकारने ती विकत घेतली. त्यासाठी खास मोदी या सिरम इन्स्टिट्यूटला भेट द्यायला आले होते. 3,000 कोटी रुपये दिले आणि मग ती सगळ्या लसीचं वितरण हे सगळीकडे झालं. सरकारने ती विकत घेतली, आणखी कोणी विकत घेतली. पण सर ओव्हरऑल संपूर्ण जगामध्ये पाहिलं तर भारत देश हा कोविडच्या काळामध्ये त्यातल्या त्यात बऱ्यापैकी लसीकरणातून सुरक्षित राहिला असा पण रिपोर्ट आहे ना. काय सुरक्षित आहे? गंगेमध्ये 4,000 प्रेत ही कोविडने जे गेले त्यांची तरंगत होती प्रेत आणि त्याचा काही हिशोबच नाही. उलट न्यूयॉर्क टाइम्सचं म्हणणं असं आहे की यांच्याकडे 40 लाखाचा मृत्यू झालेला असताना हे फक्त 4-5 लाखाचाच मृत्यू दाखवत आहेत. अच्छा, दडपले, मृत्यू दडपले. न्यूयॉर्क टाइम्सचं म्हणणं हे थोडंफार रिलायबल म्हणायला काय हरकत नाही. कोविड काळामध्ये इथे जे मायग्रंट वर्कर्स आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर त्यांना गावाला जावं लागलं आणि ते चालत गेले बरेचसे लोक. चालता चालता वाटत मृत्यू झाले. गेले सुद्धा बरेच लोक. ही अशा प्रकारची सगळी मॅनेजमेंट होती आणि त्याच्याबद्दल सरकार फारसं काहीच बोललं नाही. त्यांना ऍक्सिडेंट झाले, त्यांना आणखी काय झालं, काय मायग्रंट वर्कर फार मोठ्या सगळं सगळ्यांचा तो मुद्दा फारच मोठा आहे. त्याच्यानंतर रेमडेसिवीर हे तर फार मोठी भानगड येते. रेमडेसिवीर इंजेक्शन त्या काळामध्ये कोविडवर चालेल असं सुरुवातीला सुरू झालं. ते 4,000 रुपयाला एक इंजेक्शन, अशी 14 इंजेक्शन घ्यायला लोकांना सांगितलं. लोकांनी घेतली सुद्धा काही 6 इंजेक्शन. पण त्याचा काहीच उपयोग नाही. शेवटी असं सिद्ध झालं की रेमडेसिवीरचा कोविडवर काहीही परिणाम होत नाही. उलट काही ऍडव्हर्स रिॲक्शन्स बऱ्याच ठिकाणी आल्या, म्हणजे उलट ताप वाढणे, आणखी काय होणे. शेवटी WHO ने डिक्लेअर केलं की हे रेमडेसिवीर तुम्ही देऊ नका. तरी सुद्धा काही दिवस रेमडेसिवीर इथं देत राहिले. कशामुळं? ते इलेक्ट्रॉन बॉन्ड घेतल्यामुळे कंटिन्यू केलं की नेमकं काय? नाही, इलेक्ट्रॉल बॉन्डचा त्याच्याशी संबंध होता. कारण ते कोविड काळामध्ये म्हणजे एकंदर सरकारची आरोग्य व्यवस्था कशी आहे ती कोलॅप्स कोविड म्हणजे ती जवळजवळ कोलॅप्स झालेली आहे. ती सुधारण्याची सरकारची इच्छा नाही. सर्व काही खाजगी हातामध्ये सोपून दिलेलं आहे. तुम्ही आणि जनता काय करायचं ते करा. आम्ही मिनिमम गव्हर्नमेंट या नावाने बाजूला राहू. आम्हाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. डॉक्टर जोशी, तुम्ही काय सांगा? हा, ह्याच्यापासून रेमडेसिवीर पासूनच सुरुवात करा. तुम्ही नाही. काळामध्ये भरपूर काम केलेलं आहे. हा जो सरांचा विषय आहे, वास्तविकता मला वाटतं आपण जर शिक्षित लोक असू तर आपण याचा सारासार बुद्धीने विचार थोडा केला पाहिजे. सरकार हे आपल्यासाठी आपण निवडून दिलेलं सरकार आहे. कोणतंही असेल, मग ते इतके वर्ष काँग्रेसचं असेल, मध्यंतरीच्या काही काळात VP सिंग होते तेव्हा एकत्रित येऊन केलेलं कोलॅबरेशनचं सरकार असेल, तर सरकार ही लोकांनी निवडून दिलेले लोकनियुक्त चालवतात. त्यामुळं ते काही जी धोरणं घेतात ती धोरणं चुकीची वाटली तर लोकांनी त्या वेळेस शिक्षित लोकांनी मुख्यतः फॅक्ट्स एकत्र आणून बोललं पाहिजे. मला असं वाटतं आत्ताचा काळ हा बदललेला काळ आहे. आत्ताचं युग हे डिजिटल युग आहे आणि त्याही पुढे जाऊन पूर्वीची वैद्यकीय प्रॅक्टिस आणि आत्ताची वैद्यकीय प्रॅक्टिस यात जमीन आसमानाचा एक बेसिक डिफरन्स आहे की आत्ताची प्रॅक्टिस ही एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस आहे. तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा लोकांना दाखवावा लागतो. आता उदाहरणार्थ सरांनी एक मुद्दा बोलता बोलता सांगितलं की अननेसेसरी काही तपासण्या लिहून दिल्या जातात. तर यामध्ये बऱ्याच वेळा मतांतर आरोग्याच्या विषयात या दृष्टीने होतं की हा एकमेव विषय असा आहे की ज्याचा लोकांच्या भावनेशी डायरेक्ट संबंध असतो. आणि दुसरी गोष्ट काय की ही वस्तू विकण्यासारखी सर्व्हिस नाहीये. तर या सर्व्हिसमध्ये डेथ, लाईफ आणि डेथ यामधली एक छोटीशी थिन लाईन असते. त्यामुळे या गोष्टीकडे आपण पाहतो ते अत्यंत वेगळ्या दृष्टीने पाहतो इथे सर्व्हिसपेक्षा. अनेक म्हणजे आजपर्यंत आपलं 1947 साली नेहरूचं गव्हर्नमेंट आल्यापासून ते आत्तापर्यंतच्या गव्हर्नमेंटचा विचार केला तर वास्तविकता आरोग्याकडं ज्या पद्धतीने पाहायला पाहिजे होतं लोकांच्या, पूर्वीपासूनच पाहिलं गेलं नाही. ते कोणीच पाहिलं नाही. कारण GDPचा प्रश्न जर पाहिला आत्तापर्यंत जरी पाहिला तरी जेवढं आपल्याला बजेटच्या
पर्सेंटेजमध्ये आरोग्यावर खर्च व्हायला पाहिजे तेवढा खर्च हा आजपर्यंत कुठल्याही सरकारने केलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसने आश्वासन दिलं की त्यांच्या ज्या कुणीच नाही, मी पक्ष म्हणून मी बोलत नाही, कारण पक्ष म्हणून बोललं तर असंख्य गोष्टी येतात आणि त्यात मतांतर येतात. मी एक शासन म्हणून बोलतो, त्यांनी कोणीच विचार केला नाही. दुर्दैवाने कोविडचं संकट जगावर आलं. 100 वर्षांनी दर 100 वर्षांनी एखादी अशी मोठी साथ येते आणि त्यामध्ये कोविडचं संकट हे संपूर्ण जगावर आलं. त्यावेळेस सगळ्या शासकीय योजना ज्या आहेत किंवा यंत्रणा त्या खडबडून जाग्या झाल्या, कारण आपल्याला त्यातले ल्युकिने जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसून आले. आणि मग अशा वेळी तेव्हा अपेक्षा होती की आता खर्च तरी निदान खूप मोठ्या प्रमाणात वाढेल, काहीतरी पायाभूत सुविधा शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात होतील. काही प्रमाणात मला वाटतं मोदी शासनाने त्या केल्या सुद्धा. उदाहरणार्थ जे काही चांगले निर्णय घेतले त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. त्यामध्ये त्यांनी प्रत्येक जिल्हास्तरीय लेवलला एक चांगलं मेडिकल कॉलेज व्हावं अशा प्रकारची तरतूद केली. त्यामुळे 600-700 मेडिकल कॉलेज वाढतायत. चांगल्या डॉक्टरांची संख्या वाढेल. जोपर्यंत चांगले डॉक्टर येणार नाहीत तोपर्यंत आपल्या म्हणजे डॉक्टर हा त्या यंत्रणेतला मला वाटतं एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे चांगले डॉक्टर येणं, त्यांनी योग्य प्रकारे तपासण्या करणं आणि मग त्या अनुषंगाने रिझल्ट मिळणं, ह्या गोष्टी ही प्रक्रिया आहे. त्यामुळं हे डॉक्टरांच्या चांगल्या पद्धतीने कॉलेज होतील, नर्सिंग चांगल्या पद्धतीने कॉलेजेस होतील. काही IIM सारखे हॉस्पिटल्स फक्त एक दिल्लीला होतं, ते आता विविध ठिकाणी चालू करण्याची त्यांची योजना ही खरोखर स्वागतार्ह योजना आहे. यामध्ये काही कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही, कारण हे त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केलं. आता यामध्ये अनेक गोष्टी आहेत सर. तुम्ही फक्त रेमडेसिवीर किंवा आपण एखाद्या गोष्टीबाबत तात्कालिक दृष्ट्या चर्चा करतो, पण कोविडच्या काळात आपण सगळ्यांनी अनुभवला, हॉस्पिटलमध्ये बेड नव्हते, डॉक्टर कन्फ्युजन अवस्थेत होते. म्हणजे रमण गंगाखेड सारखे सायंटिस्ट की जे त्या ठिकाणाहून लोकांना गाईडलाईन्स प्रोव्हाइड करत होते, त्यांच्याही काही गाईडलाईन्स बदलत होत्या. त्याचं कारण असं होतं की जो पेशंटचा ट्रेंड होता त्यातून निर्माण होणारी जी कॉम्प्लिकेशन्स होती किंवा पेशंटची बरी होण्याची संख्या होती, त्या दृष्टीने काही गाईडलाईन्स जागतिक लेवलवर वर्किंग होत्या आणि मला वाटतं त्या दृष्टीने ते आपल्याला गाईडलाईन्स देत होते. त्या गाईडलाईनला आधार धरून प्रयत्न केले जात होते. WHO सुद्धा त्यांच्या गाईडलाईन अगदी त्यांच्याही गाईडलाईन बदलत होते. त्यामुळे अशी महामारीची संख्या जेव्हा असते तेव्हा एक गाईडलाईन काम करत नाही, त्याचे अहवाल होतात, सगळीकडची पाहणी होते, तपासणी होते, त्यांची यंत्रणा असते, त्या यंत्रणेच्या अनुषंगाने त्या गाईडलाईन्स येतात. कारण सुरुवातीला लोकांना आधी रेमडेसिवीर द्या, परत देऊ नका, खूप लोकांना स्टिरॉइड दिलेले आहेत, म्हणजे अक्षरशः पाण्यासारखी स्टिरॉइड या काळात दिलेत. आणि आता आपल्याला त्याचे परिणाम जाणवत आहेत की लोकांना अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप किंवा कार्डियक काही इश्यू आहे, स्ट्रोकचे इश्यू आहेत, हे लोकांना जाणवतात. पण हे आता पोस्टमार्टम सारखं आहे, मृत्यू झाल्यानंतर आपण त्याचं वेगवेगळं व्यवच्छेदन करतोय, त्या दृष्टीने ह्या गोष्टी बाहेर येतात. त्यामुळं कोविडची ही जी घटना आहे ती सगळ्यांसाठी एक शिकवण देणारी गोष्ट होती किंवा त्यांना शिकणारी गोष्ट आहे. त्याच्या नंतर काही चांगल्या गोष्टी घडणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं समाजातले जे त्यातले तज्ज्ञ डॉक्टर्स असतील किंवा त्यांनी या लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून या गोष्टी मांडल्या पाहिजेत, जिथे त्यांना कुठे. मोदी सरकारच्या पॉलिसी ह्या त्याला पूरक आहेत का? मला एक गोष्ट लक्षात येते की कोविड मध्ये जे झालेले मृत्यू आहेत जगभरात, जर्मनीमध्ये परिस्थिती आहे, लाखो लोकांना एकत्र जाळल्याचं त्यांनी काही व्हिडिओज दाखवले. त्यामुळे ही परिस्थितीवर आपण टीकात्मक विचार करण्यापेक्षा आपल्या 130 कोटीचा देश आहे असं म्हणतात की ते जैविक युद्ध होतं, कोणी सुरू केलं, कोणी छेडलं, कोणते दोष एकत्रित होते, तो भाग आपण थोडा स्वतंत्र काढला तर हे जैविक युद्ध जर असेल तर आपण त्याला यशस्वीपणे, कारण 130 माणसाला 130 कोटी जनतेला संसर्गाने होणाऱ्या मृत्यूपासून आपण वाचलो, ही तर वस्तुस्थिती आपण नाकारत नाही. अगदी नगण्य मला वाटतं यामध्ये मोदी असतील किंवा या ठिकाणी असलेलं उद्धव ठाकरेचं शासन असेल, काम करणारे राजेश टोपे सारखे आरोग्यमंत्री असतील, हे सगळेजण त्यामध्ये राबले. पक्ष कुठला हा भाग वेगळा आहे, पण शासन म्हणून त्यांनी एकत्रित काम केलं आणि त्यात आपण काही प्रमाणात यशस्वी झालो असं माझं स्वतःचं मत आहे. कारण आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करत होतो. आपण समजा अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम मध्ये काय छापलंय हा भाग 2 मिनिटं बाजूला ठेवू, पण PCMC मध्ये आम्ही स्वतः 10,000 पेशंट लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून ट्रीट केले
आम्ही पाहिलं की आमचा प्रयत्न होता की 2 ते 5% वर मृत्यूचा दर गेला नाही पाहिजे. त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व त्या आपल्याला सर्व करतात. त्यामध्ये अनेक पेशंट होते, कलेक्टर होते, अक्षरशः उच्च लोक होते, त्याचं प्रेशर डॉक्टरांवर होतं काम करणाऱ्या. पण त्या काळामध्ये जे जे शक्य होईल, अगदी तुम्हाला सांगतो सर, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आम्ही काही वेगवेगळ्या गोष्टी पण केल्या. योगासनांचे, लाफ्टर योगाचे प्रयोग, लोकांचं मॉरल चांगलं राहावं या दृष्टीने आम्ही आणलं. गोमूत्रासारखे काही प्रयोग तिथे केले, ऑक्सिजनचे केले. आता यामध्ये चांगलं होतं का वाईट होतं हा भाग आत्ता आपण चर्चा करू शकत नाही, कारण त्याचा डेटा अनालिसिस झाला पाहिजे आणि मग आपण सांगू शकतो की ही पद्धती उपयुक्त आहे किंवा उपयुक्त नाही. तर माझं म्हणणं आहे की आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी सार्वजनिक सहज एखादी गोष्ट बोलून जातो, काही गोष्टी चांगल्या. राजीव गांधीमुळे त्या काळात, राजीव गांधी ज्या काळात पंतप्रधान होते त्या काळात आपण आज डिजिटल कॉम्प्युटर्स या गोष्टी राजीव गांधीची प्रेरणा होती. त्याच्यामुळे आपण कॉम्प्युटर तयार करू शकलो ना आज डिजिटलायझेशनची गोष्ट बोलतोय. त्याला भारतचा जो विषय आहे, आता मला सरांचं त्या विषयावर बोलायचं आहे की एखादी शासकीय योजना आणली जाते, उदाहरणार्थ हे आयुष्यमान भारतचं कार्ड आहे. होतं काय की ती जेव्हा योजना घोषित केली जाते तिथपासून ते अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन इम्प्लिमेंटेशन व्हायला या गोष्टीचे अनेक टप्पे आहेत. आता महाराष्ट्र शासनाच्या बाबतीत लक्षात घ्यायचं झालं तर महाराष्ट्र शासनामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना ही इम्प्लिमेंटेड आहे आणि ज्या हॉस्पिटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्याच हॉस्पिटलला आयुष्यमान भारत योजना ही लागू राहील असं त्यांनी ते कनेक्टेड केलेलं आहे. माझा यामध्ये मुद्दा असा आहे की आयुष्यमान भारत योजना चांगली की वाईट ही जेव्हा ती चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होईल तेव्हा बोलण्याचा भाग आहे, आत्ता नाही. आत्ता त्यांनी घोषणा केली, इम्प्लिमेंटेशनचा प्लॅन केलाय, काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होत असेल, काही ठिकाणी काहीच होत नसेल, काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात होत असेल. पण यामध्ये अडचण काय होते की बऱ्याच वेळा अशा योजना कोणी केलेल्या आहेत, बनवल्यात माहित नाही. आपल्या लेमन म्हणून इथे बसलेल्या डॉक्टरांना माहित नाही त्याचा उद्गाता कोण आहे, त्यात कोण आहे. पण तुम्हाला गंमत सांगतो या योजनेमध्ये की या योजनेची जी काही पॅकेज बनवलेली आहेत ती पॅकेजेस खरोखर हॉस्पिटलला त्या पॅकेजमध्ये रुग्णांना सेवा देणं परवडतं का, हा त्यातला कळीचा मुद्दा आहे. सर जे मगाशी म्हणाले की कॉर्पोरेट जे हॉस्पिटल्स असतात की त्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये लुटल्या जातात वगैरे, ही आपण फार कॉमन, म्हणजे ही लेमॅनची टर्म आहे. कॉर्पोरेट किंवा मोठी हॉस्पिटल असतात ती लुटली जातात. मला सांगा की आता लोकमान्य हॉस्पिटलचं, मी तिथे काम करतो म्हणून उदाहरण सांगतो, डॉक्टर नरेंद्र वैद्यने 2016 साली अमेरिका बाहेरची पहिली रोबोटिक नी रिप्लेसमेंट सिस्टीम इथे लोकांसाठी उपलब्ध करून दिली. आता त्याने नी रिप्लेसमेंट जेव्हा सिस्टीम आपण उपलब्ध करून देतो तेव्हा त्या सिस्टीमचा एक प्रचंड मोठा असा खर्च असतो, करोडो रुपयांमध्ये, आणि ही लोकांच्या कल्याणासाठी आणलेली असते. कुठलंही टेक्नॉलॉजी, आज कोणी आपण इथे बसलेले 4-5 जण बैलगाडीने प्रवास करतो का? नाही. आता आपण विमानाने प्रवास करतो का, तर ती टप्प्याटप्प्याने सुधारणा झाली. मोबाईल सगळे फोन स्मार्ट झाले. तर या ज्या काही हेल्थ सिस्टीम असतील तिथे असतील त्याचे जे ऍडव्हान्टेजेस आलेत त्या ऍडव्हान्टेजेसचा लेमॅनसाठी उपयुक्त होणं आवश्यक आहे. आता आम्ही शासन दरबारी, मग देवेंद्र फडणवीस होते तेव्हा सुद्धा त्यांना रिक्वेस्ट केली होती, उद्धव ठाकरे होते त्यांना सुद्धा रिक्वेस्ट केली होती की आम्ही हे आणलेली जी रोबोटिक यंत्रणा आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत जावी, म्हणजे अगदी तळातल्या पेशंटला सुद्धा, गरीब पेशंटला सुद्धा त्याचा लाभ घेता यावा. यासाठी लोकमान्य हॉस्पिटल त्याचे वेगळे चार्जेस आकारणार नाही. तुम्ही ती योजना शासनाच्या माध्यमातून त्या हॉस्पिटलला राबवा. पण ही जी काही शासनाचं त्यामध्ये असलेलं जे काही धोरण आहे किंवा त्यांनी जो पुढे येऊन करायच्या या गोष्टी आहेत, इथेच राबवा असं नाही. लोकमान्य तुम्ही घ्या, ससूनमध्ये घ्या. सक्सेसफुल आहे की नाही, अजून पूर्णपणे ते सक्सेसफुल आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण त्याचं इम्प्लिमेंटेशन मध्ये अनेक त्रुटी आहेत. लोकांना असं वाटतं की ते कार्ड, दिलेलं जे कार्ड आहे तो 5 लाखाचा इन्शुरन्स आपल्याला गव्हर्नमेंटने दिलाय, कुठेही गेलं की तुम्हाला ती 5 लाखाची ट्रीटमेंट मिळेल. देशभरामध्ये 12 कोटी लोकांना ते कार्ड इश्यू केले. मला सांगा, त्याची गंमत अशीच आहे की सरकारी दवाखान्यात तुम्हाला ट्रीटमेंट मिळते YCM ला, मग त्याचा दर्जा, त्यामध्ये लाभ घेतणारे लोक असतील ना. शेवटी लाभार्थी म्हणजे काय, कार्ड दाखवलं तर महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत आमच्या हॉस्पिटलमध्ये आता पेशंट आहेत तेच आयुष्यमान भारतचे आहेत ना. शेवटी आपल्या इथे आयुष्यमान भारत महाराष्ट्रात नाहीच आहे, म्हणजे याचा अर्थ ही आकडेवारी जी आहे ती महात्मा फुले योजनेअंतर्गत, हो, त्यामुळं त्या लोकांना आता चालूच आहेत उपचार, त्याचा काही दुसरी गोष्टच नाही. त्यामुळे केंद्राची घ्या किंवा राज्याची घ्या, दोन्हीपैकी करेक्ट आहे.
त्यामुळं ती योजना आता चालू आहे आणि त्याचा लोक फायदा घेत आहेत. फक्त माझा त्यातला मुद्दा काय आहे की जो काही कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत किंवा त्यांचे खर्च आहेत त्यांचे वेगळे विषय, तो एक वेगळा चर्चेचा विषय. त्यामध्ये पायाभूत असलेले इलेक्ट्रोड बॉन्ड संदर्भात इलेक्ट्रोड बॉन्ड जो आहे ना, फार्मास्युटिकल कंपन्यांवरती आरोप केला गेला. माझं म्हणणं काय आहे की या ज्या गोष्टी येत आहेत त्या दोन्ही बाजू वृत्तपत्रामध्ये येतात. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की इलेक्ट्रोड बॉन्डच्या बाबतीत जे सध्याच्या गव्हर्नमेंटच्या बाजूने बोलणारे लोक आहेत ते म्हणतात की पैसे देणग्या घेणं ही काही आत्ताची सिस्टीम नाही, त्या देणग्यापूर्वीपासून पूर्वीपासून येत होत्या. त्याचं कुठंच नोंद नव्हती. प्रश्न देणग्या नाही प्रश्न त्याची देणग्या घेण्याला नाही प्रश्न कुठेच नोंद नव्हती. आता तुम्हाला कळतंय की फार्मास्युटिकल बॉन्डनी इतके दिलेत पैसे, त्याचं कारण काय की ते डॉक्युमेंटेशन आहे. आता माझं म्हणणं आहे की त्यामध्ये घेतलेले जे आहेत, तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे. आत्ताच्या सध्याच्या राजकारणामध्ये सुद्धा आत्ताच्या इथे महाराष्ट्रामध्ये कुठला पक्ष राहिलाय? राष्ट्रवादीचे 2 भाग झाले, शिवसेनेचे 2 भाग झाले. यामध्ये इथिकल नाहीच आहे काही. राजकारण हे अजिबात इथिकल नाही. 16,000 कोटी रुपयामध्ये फक्त 6,000 कोटी भाजपला मिळाले. प्रश्न देणगी कोणाला किती मिळाल्या, त्यात काँग्रेस लाभार्थी. यामध्ये माझं म्हणणं आहे की डॉक्टर म्हणून, कंपन्या म्हणून याचा अत्यंत बारकाईने खरंच अभ्यास व्हायला पाहिजे. त्याच्यावर काय कमिट्यांचं जे काही आत्ता जे म्हणता तुम्ही 6,000 याचा सर्व, कारण हा अशा प्रकारचं जर काम पुढे व्हायला लागलं तर हे दांड दडपशाहीचं काम आहे. आणि मोठा प्रश्न आहे हा, काही फक्त फार्मास्युटिकल कंपन्याचा नाही. जर एखाद्या नाही नुसता नाही, ज्या पद्धतीने देणगी मला सांगा की आता तुम्ही जी क्रोनॉलॉजी सांगताय तीच क्रोनॉलॉजी सांगतो. अनेक लोकांवर करोडोचे आरोप आहेत, ते लगेच होऊन ते नंतर काहीतरी मंत्रिमंडळात येतात. आता हे तर तुम्ही नाही सांगण्याचा हेतू तोच आहे. नाही ईडी सीबीआय फक्त नाही बसतात आणि मग आपण सामान्य माणूस म्हणून तुम्ही जेव्हा मोदींचं राजकारण तुम्हाला ते पटतंय? बिलकुल पटत नाही या पद्धतीचं राजकारण की ज्या कुठलंच नाही. मी तर म्हणतो सरांनी जसं सांगितलं की डॉक्टर आनंद फडकेंच्या मार्गदर्शनाखाली काही जन आरोग्य योजनेचं एक छान पद्धतीने त्यांनी सरकारला केलं, तसं राजकीय पक्षाच्या नेत्याला सुद्धा काही अटी पाहिजेत. शिक्षणाची अट पाहिजे, त्यांच्या चारित्र्याची अट पाहिजे. शेवटी ते समाजाचे आयडॉल आहेत. एकदा खासदार झाल्यानंतर त्या सगळ्या पॉलिसी मेकिंगचे ते अधिकारी म्हणतात. तर त्या दृष्टीने अण्णा हजारेंनी जे काही लोकपाल आणलं होतं वगैरे, पण मला वाटतं ते आता त्याचं कुठे आहे लोकपाल हे म्हणायची वेळ आली. राजकारणात येणार राजकारणात यायला आवडेल, पण सर राजकारणाची एंट्री अवघड आहे. लक्षात घ्या, सामान्य माणूस राजकारणापासून का दूर आहे? कारण ही सगळी लोक आहेत. जेव्हा 200 लोक अशी आहेत, 500 लोक असे आहेत, बोलत नाही त्याच्यामुळे नाही. म्हणूनच आज तुमच्या समोर हे प्रत्यक्ष गोष्टी, म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यातल्या पॉलिसी आहेत त्याला आपण हे केलं पाहिजे. आणि या ज्या आहेत राजकारणाचं घडलेलं जे काय आता डबकं आहे घाणेरडं, हे मात्र त्या शुद्धीकरण झालं पाहिजे. बिलकुल झालं पाहिजे, अगदी झालं पाहिजे. आणि ते सगळं ते आपण केलं पाहिजे. आता संधी आहे आपल्याला. आता जनसामान्य म्हणून आपल्याला संधी आहे. चांगल्या माणसाला पण दुर्दैवाने जर गुंडच उभे राहिले तर तुम्ही मत कुणाला देणार हाही प्रश्न आहे. पण आम आदमी, मला सांगा, पुण्यामध्ये एक कमिशनर उभे राहिले होते, अरुण भाटी. मला सांगा त्यांना किती मतं पडली आज. म्हणून लोकांचा हा पाण्याचा राजकारणाकडचा दृष्टिकोन वेगळा आहे, डॉक्टर म्हणून दृष्टिकोन वेगळा आहे. आम्ही इथे जेव्हा इतकी वर्ष शिक्षणात घालवतो तेव्हा त्या प्रोफेशनमध्ये आपण चांगलं काम करणं या दृष्टीने, तर राजकारणामध्ये सुद्धा काही चांगल्या लोकांनी येऊन चांगलं काम नक्की करणं आवश्यक आहे. लोक त्या माणसाला साथ देतील असं मला वाटतं. करुण मॅडम, काँग्रेसचा जाहीरनामा परवा आलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी राजस्थान पॅटर्न लागू करणार म्हणजे असं आश्वासन दिलेलं आहे. राजस्थान पॅटर्न काय आहे? साधारण मला वाटतं 20 का 25 लाखापर्यंत तो याची मेडिक्लेम पॉलिसी, थोडक्यामध्ये मेडिक्लेमची पॉलिसी 25 लाखापर्यंतचे उपचार मोफत आणि आरोग्याच्या बजेटमध्ये दरवर्षी 4% वाढ करणार असं एक आश्वासन दिले. डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं? मोदींनी गेल्या 10 वर्षामध्ये, आता हे तुम्ही सर्व ऐकलं आतापर्यंत, मोदींनी केलेलं ते काम आरोग्य क्षेत्राचं आणि काँग्रेस जे आश्वासन देत आहे, तुम्ही मोदींच्या कारकिर्दीकडे कसे पाहता? तर मी असं म्हणेल की कुर्सी की पेटी बांध होते की मोसम बिघडणे वाला आहे. ज्या पद्धतीनं आम्ही आपण म्हणजे 2014च्या आधी जेव्हा काँग्रेसचं एक असं नाव झालं की भ्रष्टाचार वाढला आहे, निर्भया प्रकरण झालं, लोकपाल आयोगसाठी नानांनी जेव्हा एक आंदोलन केलं अण्णांनी, त्यावेळेला एक जो सोशल मीडियाचा जो प्रभाव होता
तो एवढा तीव्र होता आणि लोकांमध्ये इतकी चीड होती या सगळ्या गोष्टींमुळे. त्यामुळे नक्कीच डेफिनेटली आणि एका व्यक्तीची खूप खूप खर्च करून अतिरंजित प्रतिमा तयार केली गेली होती. त्याच वेळेला एका व्यक्तीला पप्पू ठरवण्यात आलं होतं. हे सोशल मीडियाच्या माध्यमातून झालं होतं. पण कसं झालं की तो काळ असा होता की त्यावेळेला तो निर्णय योग्य वाटला लोकांना. वाईट आणि चांगलं हे दोन त्यांच्याकडे ऑप्शन्स होते. त्या वाईटामध्ये एक चांगला पर्याय त्यांना दिसला, त्यांनी चांगला पर्याय निवडला. म्हणजे मोदींना निवडलं. 19 मध्ये परत थोडंफार तोपर्यंत हे झालं होतं, नोटबंदी झाली. नोटबंदी ही खूप काही समाधानी वाटते नाही, लोकांना त्या गोष्टीचा त्रास झाला. पण सरकार काहीतरी नवीन गोष्ट करते, आपण साथ द्यायला पाहिजे. नवीनच आहे, आता सुरुवात आहे, तर तो प्रयोग होतो. तो प्रयोग सगळ्यांनी स्वीकारला. त्यातून गेलो. मग रफेल घोटाळा झाला, तिथे जरा थोडंसं परत अस्वस्थता एक विचलता आली. तेव्हा देखील लोकांनी असा विचार केला की नाही, त्या वाईटापेक्षा हे बरेच आहे. म्हणून पुन्हा संधी दिली मोदी. तोपर्यंत पुलवामा झालं. पुलवामाचा एवढा जास्त हे करण्यात आलं इलेक्शन मध्ये की खरं तर आपण सैन्याचा गैरवापर करत नाही. पण पुलवामा अटॅक झाल्यानंतर जे काय सर्जिकल स्ट्राईक झालं, खरं खोटं त्याचा अजूनही पत्ता नाहीये. पण त्याच्यावर जर आपण चौकशी करायचं म्हणून विचारलं तर आपण देशद्रोही ठरतो. मग त्याच्यानंतर देखील ज्या पद्धतीनं लोक इमोशनल झाले आणि त्यांनी परत 19ला इनफॅक्ट आधीच्या म्हणजे 31% आधीपेक्षा 37% आपण भाजप सरकारला निवडून दिलं. त्यानंतर मग कोविड जो महामारी आली ती एक नैसर्गिक होती, ती सगळीकडेच आली. त्यामुळे जसं सर म्हणाले की त्यावेळेला ते निर्णय जे घेतलेले असतात त्या सिच्युएशनला, कारण 100 वर्षातनं महामारी येते तेव्हा प्रत्येकाला त्याचा अनुभव नसतो. तर डेफिनेटली सरकारने ज्या पद्धतीनं आरोग्य व्यवस्था सांभाळायचा प्रयत्न केला, कारण कुणाचं इंटेन्शन कधीच वाईट नसतं की आपल्याला लोकांसाठी काही करायचं नाही, म्हणजे आपल्या देशाच्या लोकांसाठी करायचं या मार्फतच आपण प्रयत्न केला. तसं सरकारनेही केले. पण त्यात बऱ्याच त्रुटी झाल्या. बरं, त्याच्यामध्ये असं झालं की कोविडला जर मी एक सामान्य नागरिक म्हणून म्हणेल तर तुम्ही जरा आधी गावाला वगैरे असं ऐकलं असेल ना कधी, गणपती बघा दूध पितोय किंवा असं त्याच्यावरती साखर वाटायची असते किंवा या सणामध्ये तुम्हाला काळ्या साड्या नेसायच्या असतात. हे का असायचे प्रथा? कुठेतरी ना हा बिझनेस वाढला पाहिजे. मग लोकांनी कंटिन्युअस त्या दिवशी दूध गणपती पितो म्हणून सगळ्या दुकानांमधून दूध विकत घेतलं अंधश्रद्धेचा भाग करतो किंवा मॉब सायकोलॉजी. मॉब सायकोलॉजी कशी डेव्हलप होते की आज बाबा साखर तर त्या व्यापाऱ्याकडे जर रोजला 1 किलो साखर विकली जाते तर त्याच्याकडे 10-12 किलो विकली जाणार. तर तो एक क्राऊड तयार होतो. कुठेतरी कोविडकडे ह्या दृष्टीने फार्मास्युटिकल कंपन्यांनी बघितलं हे नक्कीच आहे की त्यामध्ये की जास्तीत जास्त औषधांचा व्यापार कसा होईल. आणि हे इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहे ते फक्त भारतापुरतं मर्यादित आहे असं नाही, ते एक जागतिक मोठ्या प्रमाणावर झालेलं करप्शन आहे जे फार्मास्युटिकल कंपन्यांमधून झालेले. त्याचा जर आपण सगळा अगदी इतिहास जर बघितला तर आपल्या लक्षात येईल. जर सर म्हणतात की कोविडमध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड्स नाही, ते इलेक्ट्रॉल बॉन्ड्स कारण नाही, ते 18मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉल बॉन्डचा इश्यू झाला आणि तो जेव्हा अंमलात आणण्याचं झालं, 18 ते 19 मधला डाटा आपल्याकडे इलेक्ट्रॉल बॉन्डचा अजूनही नाहीये. 20 मध्ये ज्या वेळेला कोविड महामारी आली त्यावेळेला जेव्हा या फार्मास्युटिकल्स कंपन्यांमध्ये रेमडेसिवीरचं जे खूप प्रमाणात प्रोडक्शन हे आपल्या गुजरातमध्ये झालं आणि तिथे गुजरातमध्ये मात्र FCDI आणि त्याचं विदाऊट एनी चेकिंग त्यांना लायसन्स दिले. त्यावेळेचे जे कमिशनर होते हेमंत खोसला, तर त्यांनी त्या बाबतीमध्ये कुठलाही ऍक्शन घेतला नाही. त्यावेळेला बिहार, राजस्थान हे सगळेच होते, महाराष्ट्र होते. तर राजस्थाननी आणि महाराष्ट्राने त्याच्यावरती प्रश्न विचारले की बाबा असे 4-5 हॉस्पिटल्स आहेत, 4-5 हॉस्पिटल्समध्ये रेमडेसिवीरचे खूप साईड इफेक्ट्स बघायला मिळतात. आधी जर गेलो तर 20 मध्ये नोव्हेंबरमध्ये ऑलरेडी WHO ने सांगितलं होतं की रेमडेसिवीर बॅन आहे, वापरू नका. पण ते असताना देखील आपल्याकडे त्याचं प्रोडक्शन चालूच राहिलं. प्रोडक्शन अशा पद्धतीने चालू राहिलं की त्याच्यावर टेस्टिंग नाही झालेलं. हा खूप मोठा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हा घोळ मोठा होता. त्याचा इलेक्ट्रॉल बॉन्डचा काय थेट संबंध? ऑफकोर्स होता त्याचा संबंध. कारण त्या सगळ्यामध्ये जेव्हा आपण काढतो की झायडस कंपनी जी गुजरातची आहे तिने जवळजवळ 10 करोडच्या घरामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घेतले होते. त्यातले साधारण 7 करोड हे बीजेपीला गेलेले होते. हेक्टर कंपनी जी होती त्यांनी 77,000 करोडच्या इलेक्ट्रॉल बॉन्ड 77,000 कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले. त्याचे जवळजवळ 62 करोड ते बीजेपीने घेतले होते. तर ह्या सगळ्या ज्या आहेत, हेक्टर म्हणा, टोरंटो म्हणा,
किंवा झायडस म्हणा, सिप्ला म्हणा, आणि सगळ्या सिप्लाचा जो इफेक्ट झाला तो कोविडचा आपण बाजूला ठेवूयात. कोविडमध्ये वेगवेगळ्या कारणांनी लोकांना मृत्यू झालेला आहे, त्यामुळे फक्त रेमडेसिवीर हे कारण असू शकत नाही. एक्सेस यूज ऑफ स्टेरॉइड झाले, ज्याचे इफेक्ट्स आपण नंतर म्युकोरमायकोसिस म्हणा, त्याच्यानंतर आपण जे काय किंवा आता जे आपण हार्ट अटॅक बघतो ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीच्या अजून रिसर्च किंवा अजून शोध चालू आहे त्याच्यामध्ये. पण कप सिरप ही खूप छोटी गोष्ट होती. मग कप सिरप मध्ये युझबेकिस्तानमध्ये जेव्हा 19 मुलं त्याच्यामध्ये गेली तेव्हा जे मरियन लॅब ज्या होत्या किंवा मेडन लॅब होती आणि मला असं वाटतं की रेमन, त्या 3 लॅब्सच्या सॅम्पल्स तिकडे आपण एक्सपोर्ट करत होतो. त्याच्यामध्ये 141 मुलांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा हा जे मेरियन लॅब होती तिचे जवळजवळ 68 जे मुलं त्या औषधांनी गेले. मग ह्या वेळेला युझबेकिस्तानने ऍक्शन घेतली, त्यांनी तात्काळ बंदी घातली. त्या लोकांना जवळजवळ म्हणजे त्याच्यामध्ये रंगनाथन स्वामी असे कोणी आहेत, त्यांना 20 वर्षाची जेल झाली. पण आपल्याकडे काहीच ऍक्शन घेतली गेली नाही. त्याच्यानंतर आपल्याकडे जे जैन कपल होतं, जया जैन आणि सचिन जैन, यांना त्याच्यावर फक्त FIR दाखल केली. त्यांच्या 3 एम्प्लॉईंना अटक करण्यात आली. त्याच्यामध्ये काय झालं की ज्या माया केमिकल ज्या कंपनीतून हे प्रोडक्ट्स त्याच्यासाठी लागणारे जे प्रोपिलिन ग्लायकॉल आहे ते जे वापरण्यात आलं ते टोटली केमिकल ग्रेड कंपनी होती. ती फार्मास्युटिकल ग्रेड लायसन्स त्याला नव्हता आणि ज्याचा उपयोग साधारण पेंट साठी, स्प्रेस पेंट साठी वापरला जातो, त्याला तुम्ही कप सिरपला वापरताय आणि त्याच्याकडे तुमच्याकडे लायसन नाही. ही गोष्ट खूप खतरनाक आहे. त्याचा संबंध असा येतो की तुम्ही केमिकल ग्रेड कंपनीचा वापरलंच का आणि तुम्ही 10 वर्षापासून राजकारणाशी थेट संबंध कसा, मला ते लक्षात. कारण त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घेतले ना, आणि ते इलेक्ट्रॉल बॉन्ड्स ना 19 मध्ये जे घेतलेले होते महामारीमध्ये, नंतर ते इलेक्ट्रॉल बॉन्ड्स एनकॅश केले नाही. ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं आणि शिंदे सरकार परत आलं तेव्हा हे इलेक्ट्रॉल बॉन्ड एनकॅश झाले. म्हणजे कुठेतरी हे सरकार पाडण्यामध्ये हा पण उद्देश होता की ज्या काही गोष्टींचं जे काय बॉन्ड्स त्यावेळेला आपल्याला मिळणार होते ते आता आपण एनकॅश करायला पाहिजे. गंभीर मुद्दा आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या आकलनाच्या पलीकडे आहे. तर मग हे ज्या गोष्टी होतात त्यावरती नक्कीच हे आक्षेप घेण्यासारखं नाही, जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे. बरं, त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये याच्यामध्ये काँग्रेसने कधी काँग्रेस पण होतं ना. काँग्रेस कसं आहे आता जे इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचं स्कीमच अशी आहे की 1952 नंतर जे काही इलेक्शन झाले त्यातले जे काही मेन पक्ष आहेत आणि जे साधारण त्यांची निवडणुकीमध्ये जी क्षमता 1% वरती आहे ते इलेक्ट्रॉल बॉन्ड घेण्याची त्यांची कायदेशीर त्यांना परवानगी आहे. आता जेव्हा सर्वोच्च न्यायालय सांगते की इलेक्ट्रॉल बॉन्ड हे म्हणजे हे संविधानिक नाहीच आहे आणि बेकायदेशीर आहे, हे जेव्हा कळतं तरी पण आपण डाटा द्यायला तयार होत नाही लवकर. तरी पण स्टेट बँक म्हणते की जून पर्यंत थांबा, हे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर पण. मग आता जेव्हा आपले जे पंतप्रधान सांगतात की अशा योजनांमध्ये थोड्याफार त्रुटी राहू शकतात, हे त्याला एक्सप्लेनेशन अजिबात नाही. म्हणजे हे स्टेटमेंट ही रिस्पॉन्सिबल स्टेटमेंट होऊ शकत नाही. मग जेव्हा आता जम्मू काश्मीरमध्ये त्यावरती मुलं साधारण मला वाटतं 25 मुलं त्याच्यामध्ये गेले त्या कप सिरप मुळे टोरंटो कंपनीचे, त्यावेळेला पण हा सेम प्रोपिलिन ग्लायकॉलचा खूप अतिप्रमाणात वापर त्याच्यामध्ये गेले. त्याच्यामध्ये काही 2 वर्षाची मुलं होते, काही 2 महिन्यांची मुलं होते, काही मग हे मुलं जातात. तर आम्ही म्हणजे एक साधारण नागरिक असाच म्हणेल की हे सरकारला हे कळत होतं तरी पण तुम्ही त्याच्यावरती इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घेऊन तुम्ही विदाउट टेस्टिंग तुम्ही हे चालू ठेवलं. तुम्ही सांगताय पण मोदी सरकार आरोग्य सुविधाच्या बाबतीत किंवा आरोग्य ओव्हरऑल संपूर्ण उपाययोजनांच्या बाबतीत सिरियस नाहीये, अजिबात नाहीये. हे अजिबात नाही. कारण जर अशा पद्धतीनं होत असेल तर ज्या वेळेला हे सगळं चालू असताना जेव्हा एखादी गोष्ट टेस्टिंग करताना जर एखादी फेल होती तर त्या कंपनीला पास केलं नाही पाहिजे. पण ऑगस्ट 23 मध्ये ज्या वेळेला संसदेत हे जनऔषधी बिल हे पास करतो आपण आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की थोड्याशा ज्या काही थोड्याफार छोट्याफार त्रुटी असतात त्या त्रुटींना आपण हे करू शकतो, ऑब्जेक्शनेबल आहेत त्याला. मग काय म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही पैसे द्या आणि मामला तुम्ही रफादफा करून. मला एक सांगा, जनऔषधी योजना थोडक्यात जेनेरिक औषध आपण ज्यांना म्हणतो ती आणि सध्याची मार्केटमध्ये असलेली औषधं
याच्यामध्ये मोदी सरकारच्या कालच्या संकल्प पत्रामध्ये सुद्धा म्हटलं की ते आम्ही फार मोठ्या प्रमाणावरती वाढवणार आहोत आणि क्वालिटी औषधं कमीत कमी दरामध्ये देणार आहे. लोकांनी समजायचं जेनेरिक काय औषधांबद्दल आपल्याकडे सगळे डॉक्टर्स आहेत. मी अजूनही जेनेरिक औषधांच्या फेवरमध्ये बोलणार नाही, बाकी बोलू शकतील, कारण जेनेरिक औषधांमध्ये जे प्रमाण, ज्या पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन असायला पाहिजे ते कोण टेस्ट करतं. अच्छा. त्याची जर टेस्टिंग नाही झाली, जर सिप्ला सारख्या, झायडस सारख्या, टोरंटो सारख्या, हेक्टर सारख्या कंपन्या, ज्या वेल नोन कंपन्या आहेत, बरं आपला भारत देश म्हणजे इंडिया हा फार्मास्युटिकलचा म्हणजे वर्ल्ड फार्मासिटी म्हणून ओळखला जातो. म्हणजे एवढा आपल्याकडे फार्मासिटीचा उद्योग हा खूप चांगल्या पद्धतीने बघितला जातो. एवढं आपलं रेप्युटेशन आहे, या रेप्युटेशनची धज्जी नाही उडवली का त्या गोष्टी? फार्मास्युटिकल इंडस्ट्री ही संपूर्ण देश चालवणार आहे असा रिपोर्ट पण आहे. सर जेनेरिक औषधाबद्दल जरा थोडं खुलासा करा, कारण तो महत्वाचा मुद्दा वाटतो. जेनेरिक औषधांचा यांनी जो मुद्दा काढला की त्याच्याबद्दल डॉक्टरांनाच शंका आहे की जे आता छोट्या कंपन्या काय करतात, हीच सगळी औषधं हे करतात, परंतु किंमत कमी ठेवतात. कंटेंट तोच असतो. कंटेंट तोच असतो, किंमत कमी ठेवतात, परंतु ते सब स्टँडर्ड सुद्धा वेगळी जातात. समजा पॅरासिटामॉल 500 मिलीग्रॅम असायला पाहिजे, त्यांच्या ह्याच्यात पाहिलं तर ते कदाचित 300 मिलीग्रॅम 400 मिलीग्रॅम असं सुद्धा असू शकतं. ही शंका आम्हाला आहे की छोट्या कंपन्यांची औषधं ही जेनेरिक म्हणून ती जरा स्वस्तात मिळतात म्हणून ती विकली जातात. लोकांच्या खऱ्या अर्थाने आरोग्याशी जेनेरिक जर करायचं असेल तर कंपन्यांनी ती जेनेरिक म्हणूनच प्रोड्यूस करावीत ना. अच्छा, कंपनीनेच करावे. कंपन्यांनीच प्रोड्यूस करावी, त्याला ब्रँड नेम देऊच नाहीये, जेनेरिक नेमच द्यावं आणि ती विकावीत, पण तसं होत नाही. नाही, हा मुद्दा यासाठी विचारला की मोदींनी त्या विषयावरती फार ट्रेस केलेला आहे की देशभरामध्ये जेनेरिक औषधं जी आहेत ती वाढवणार आहे, त्यापेक्षा दुप्पट तिप्पट करणार आहे म्हणून हा विषय. आणि तो लोकांचा थेट आरोग्याशी निगडीत तो विषय येतो. त्या बहुतांश कंपन्या ज्या आहेत ना त्या गुजरात बेस्ड आहेत. अच्छा, मग त्यामुळे जेनेरिकचं प्रोडक्शन हे जास्तीत जास्त वाढवलं जातंय असं आमचं अगदी ठाम मत आहे त्याच्यावरती. म्हणूनच सिक्कीम म्हणजे सिक्कीममध्ये दुकानावर पाटी असते, इथे जेनेरिक औषधं मिळतील म्हणून मी एका दुकानात गेलो, म्हणलं मला अमुक अमुक औषध दे. त्यांनी जे औषध दिलं ती एक अशी अननोन कंपनी होती, म्हणजे मला अननोन होती, त्याचं ब्रँड नेम पण त्याच्यावर होतं आणि ते कमी किमतीत आहे म्हणून तो जेनेरिक विकत होता. आता कसं काय ती घ्यायची? या इथल्या चिंचवडचा जो दवा बाजार आहे तिथलं उदाहरण आहे. अमितजी, हा फार सिरियस मुद्दा आहे. परवा मोदीजींनी त्या कालच्याच भाषणामध्ये सांगितलं की जेनेरिक औषधं फार मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे, कारण थेट सर्वसामान्य लोकांना आताची औषधं परवडत नाहीत. बीपी घ्या, शुगर घ्या, हार्टची घ्या, कॅन्सरची घ्या, ही औषधं परवडत नाहीत. तुम्ही जाहीरनाम्यामध्ये भरपूर आश्वासनं दिलेली आहेत त्या विषयावरती की औषध उपचार हे स्वस्त करणार, 70 वर्षापुढच्या लोकांना आयुष्यमान भारत मध्ये सर्व मोफत उपचार मिळणार, किंवा महिलांच्या बाबतीमध्ये सर्वायकल कॅन्सरचे आम्ही कॅम्पेन चालवणार, असे भरपूर काही आश्वासन दिले. पण हा जो मुद्दा आहे तो योग्य वाटतोय का? म्हणजे जेनेरिक औषधं लोकांच्या आरोग्याशी, लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार नाही का? आणि इलेक्ट्रॉन बॉन्ड मधला स्पेसिफिक फार्मसी कंपन्यांच्या बाबतीमध्ये नेमकं काय तुमचं मत? बीजेपीचे डॉक्टर सेलचे प्रमुख म्हणून तुम्ही काय सांगणार? सर, मला आता मी बराच वेळ सगळ्यांचं ऐकत होतो आणि अगदी म्हणजे मी सहिष्णू असण्याचं मी उदाहरणच तुम्हाला दिलं की अगदी मला बऱ्याचदा सर बोलत असताना, डॉक्टर बोलत असताना, मॅडम बोलत असताना मला तात्काळ उत्तर येत होती, मला ती द्यायची इच्छा होती, पण माझ्यामध्ये सहिष्णुता आहे म्हणून मी ते संपूर्ण ऐकून घेतलं. जेवढी मला आठवतील त्याला उत्तर तुम्हाला द्यायचंय. येस, जेवढी मला आठवतील तेवढी मी उत्तर देतो. नाही, बोले. सर, मला असं वाटतं की कुठलीही प्रक्रिया ज्यावेळेस समाजामध्ये राबवली जाते त्याचा आपण बेसिकली अभ्यास केला पाहिजे. आपण वरवर बोलता कामा नये. आपण बऱ्यापैकी आपण सर्व अनुभवी आहोत, किंवा आपण एखादं, आता आम्ही डॉक्टर असू, आम्ही एखादं हॉस्पिटल असेल, क्लिनिक असेल, ते आम्ही चालवतो. ते चालवताना किंवा एखादा व्यवसाय चालवताना तो कशा पद्धतीने चालवला जातो याचा आधी अभ्यास केला पाहिजे आणि मग त्याच्या त्रुटींवरती बोललं तर ते जास्त योग्य होतं. सर्वसामान्य माणूस कुठल्याही गोष्टीकडे ज्यावेळेस बोट ठेवत असतो त्यावेळेस त्याने त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं. मग तो अशा वेळेस काय करतो? तो अशा वेळेस ज्या उडत्या बातम्या आलेल्या असतात याच्यावरती अगदी सहज विश्वास ठेवतो आणि आजकाल लोकांना त्याची शहानिशा करायची
मी म्हणतो वेळ कमी आहे किंवा गरजही वाटत नाही. म्हणजे अगदी एखादा छान इन्फ्लुएन्सर असेल आणि जर तो तुम्हाला एखादी गोष्ट तात्काळ पटवून सांगत असेल तर तुम्ही तो त्याचा सोर्स काय आहे इन्फॉर्मेशनचा याचं बिलकुलही खातरजमा न करता ती गोष्ट तुम्ही अगदी तीच खरी आहे असं मानून तुम्ही तुमचं विश्लेषण चालू करता. नाही, आता ध्रुव राठीचे जे सध्या त्याचे व्हिडिओ जे व्हायरल झालेले आहेत 2.5 कोटी 3 कोटी पर्यंत स्पेसिफिक इलेक्ट्रॉन बॉन्ड संदर्भामध्ये फार्मास्युटिकल कंपन्यांची जो क्रोनॉलॉजी त्यांनी सांगितलेली आणि देणग्या सांगितल्या त्याच्यामुळे विश्वास बसतो ना, तो फॅक्ट्स अँड फिगर्स दाखवतो. नाही सर, मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही बघत असता त्यावेळेस त्याच्या 2 बाजू असतात. जर तुम्ही नकारार्थी चष्मा घालूनच जर एखाद्या गोष्टीकडे बघत असाल तर तुम्हाला मुळीच पॉझिटिव्ह होते. एक उदाहरण होतं, मध्यंतरी तुम्ही ह्या खोलीमधला लाल कलर कुठे तर शोधा, तर तो लाल कलर दिसायचा पण ते शोधताना हिरवा कलर कोणीच बघायचं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही पॉलिसी मेकिंगकडे बघताना तुम्ही असं बघितलं पाहिजे की साधारणतः पॉलिसीचे 3 प्रकार असतात. एक असतं पॉलिसी मेकिंग, दुसरं असतं पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आणि तिसरं असतं पॉलिसी ज्यांच्यावरती राबवला जाणार तो समाज. या तिघांचंही त्याच्यामध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. म्हणजे या तिघांनीही याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन केलं पाहिजे असं मला वाटतं. गव्हर्नमेंटचा जो जॉब आहे किंवा सरकार जे आहे किंवा मोदी जी आहेत ते एक विशिष्ट अभ्यास करून किंवा ते एक समिती गठन करून आणि या समितीमध्ये हे बऱ्याचदा खालच्या लोकांना किंवा सर्वसामान्य लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीत की एखादा ज्यावेळेस डिसिजन घेतला जातो किंवा लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने हे काम चाललं जातं याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या जे काही लोक असतात यांनाही इन्व्हॉल्व्ह केलं जातं, यांनाही पॉलिसी मेकिंग मध्ये डिस्कशन केलं जातं आणि या समितीमध्ये या सगळ्यांचा अंतर्भाव असल्यानंतर एखादी पॉलिसी बनली जाते. मग त्यावेळेस आता तुम्ही कोविडचं सरांनी उदाहरण सांगितलं. कोविड ही मुळातच जगामध्ये आलेली ही प्रचंड अगदी महाभयंकर आरोग्य वरती आलेली ही अडचण होती आणि अशा परिस्थितीमध्ये ती प्रत्येकाला नवखी होती. मग ते डॉक्टर असतील किंवा मग सरकार असेल. यापूर्वी अशी आलेली परिस्थिती म्हणजे मला वाटतं प्लेग आली होती, ती साधारणतः 1899 साली प्लेग आली होती ज्यावेळेस सावरकरांनी प्लेग वरती इलेक्ट्रॉन बॉन्ड आहे विषय. मोदींनी कोविडची परिस्थिती व्यवस्थित हाताळली आहे की नाही? मी तुम्हाला अगदी रिस्पॉन्सिबली स्टेटमेंट देतो की मोदींनी ज्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली कदाचित त्यासारखी परिस्थिती दुसरा कुठचाही पंतप्रधान हाताळू शकला नसता. आणि मी हे अगदी विश्वासाने बोलतो. केवळ मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी ही गोष्ट मुळीच बोलत नाही आहे. कारण काय होतं ज्यावेळेस तुम्ही बघा बरं, तुम्ही हे साधारणतः बोलणारे लोक असं बोलतात की एक लहान बाळ असतं त्याला आई म्हणते चांदो मामा आणि मग तो मोठा झाल्यानंतर म्हणतो आई तू खोट्याला बोललीस, तो चांदो मामा नाहीच मुळी, तो चंद्र आहे. मग त्या आईला तुम्ही जेलमध्ये टाकणार आहात का? त्याच्या पाठीमागची जी तिची नीती होती ती स्पष्ट आहे. आणि आजकाल समाजामध्ये राजकारण करताना तुमची नियत स्पष्ट असणं फार गरजेचं आहे. आणि तिथेच मोदीजी सर्वांच्या पुढे असण्याचं एकमेव कारण आहे की मोदींची नियत स्पष्ट आहे, त्यांना राबवायच्या गोष्टी त्या स्पष्ट आहेत. आज घराणेशाही सारखी गोष्ट मोदीजींच्या जवळही नाही. मोदीजींना भ्रष्टाचार करून किंवा काय करून किंवा जे असे अवैध मार्ग आहेत याच्याने त्यांना कुठचं अपत्य नाही, त्यांचं कुटुंब नाही. आज देश हेच कुटुंब मानलेला एक पंतप्रधान आपल्या देशाला भेटलाय. मग हे सगळी जी पुंजी ते जमा करतील ह्या काही वाईट परिस्थितीने किंवा वाईट मार्गाने त्याचं ते काय करतील? त्यामुळे मुळीच अशी गोष्ट त्यांच्या मनाला देखील स्पर्श करत नाही. अशा काही गोष्टी त्यांनी बनवलेल्या आहेत. फक्त याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बॉन्डचा आता हा जो मुद्दा आहे हा म्हणजे फारच गंभीर वाटतो ना? मला मुळीच तो गंभीर वाटत नाही सर. कारण की हो, का गंभीर वाटत नाही? कारण त्याचं इम्प्लिमेंटेशन ज्या पद्धतीने समाजापुढे तुम्ही ठेवताय त्याच्यामध्ये चूक आहे असं मला वाटतं. आता आम्ही 3 जण इथे बसलेलो आहोत. आज तुमची आणि आमची भेट झालेली आहे आणि अचानक तुम्हाला उद्या जर कोणी येऊन सांगितलं किंवा तो तिसरा माणूस जो बसला होता त्याला तुम्ही का बसवलं, तुम्हाला माहिती काय त्याचा इतिहास काय आहे, आणि मग तो तुमच्यावरती आरोप करायला चालू करणार आहे. मग अशा वेळेस तुम्ही ते मान्य कराल का? नाही, मला या विषयावरती थोडं मला ते पटत नाही. मी ते इलॅबोरेट करतो सर. फार्मास्युटिकल 23 कंपन्यांचे सॅम्पल रिजेक्ट होतात. ती कंपन्या ज्यावेळेस त्या कंपन्या देणगे देतात त्याच्यानंतर ते सँक्शन होतात. हा लोकांच्या थेट जीवाशी खेळण्याचा प्रयत्न नाही का? नाही, माझं असं म्हणणं आहे की त्या देणग्या फक्त बीजेपीला दिल्या गेलेल्या आहेत. प्रश्न देणग्या कोणाला दिल्या, किती दिल्या हा नाहीच आहे. तुम्ही जी क्रोनॉलॉजी जर पाहिली तर त्याच्यामध्ये तुमचे रिजेक्ट झालेले सॅम्पल देणग्या दिल्यावरती ते सँक्शन होत आहेत. हा मुद्दा गंभीर नाही का? हा मुद्दा बरोबर आहे, तुम्ही बोलताय याच्यामध्ये गांभीर्यत्व आहे. परंतु ज्या पद्धतीने हा पुरा ठेवला जातो आहे तो केवळ एक इलेक्शनच्या सुरुवातीला
आणि पार्टीला काहीच समोर नाही आणि यांच्यावरती कुठचे इतर आरोप नाहीत म्हणून याला मलिन करण्यासाठी हा मुद्दा ठेवला जातोय. सुप्रीम कोर्टामुळे किमान लोकांना माहिती तरी झालं, अदरवाईज हे माहितीच पण झालं नसतं की या अशा अशा कंपन्या आहेत. सध्या इंडियन एक्सप्रेस टाइम्सला 2-2 पानं त्याच्यावर छापून आली. कंपनी कोणती, देणगी किती दिली, त्यांच्या कोणाला किती देणगी दिली. फक्त भाजप नाहीये. 16,000 मध्ये 6,000 कोटी भाजपला मिळाले, त्याच्यामध्ये 3,000 कोटी काँग्रेसला मिळाले. काँग्रेसचा अकाउंट बीजेपीने सील करून ठेवलाय. बाकी अन्य शिवसेना सुद्धा आहे त्याच्यामध्ये. सिक्कीम पार्टी, सिक्कीम हे सध्या आपल्याकडचं ड्रग हवा आहे, तिथे फार्मास्युटिकल कंपन्या मॅक्झिमम तिथे देणग्या त्यांच्या देणग्या आहेत. म्हणजे हे सगळं हे पाहिजे आता तुमच्या प्रश्नातच तुम्हाला उत्तर वाटत नाही का हो याचं? नाही, मला असं वाटतं तुम्ही तुमच्या प्रश्नातच उत्तर दिलं सर. केवळ बीजेपीला ही देणगी मिळालेली नाहीये, ही प्रत्येक पक्षाला मिळालेली देणगी आहे. आणि देणगी स्वीकारण्यावरती म्हणजे आम्हाला जर कळलं की बा समोरची व्यक्ती गुन्हेगार आहे आणि आम्ही तुमची देणगी स्वीकारणार नाही, अशा पद्धतीने आपण बोलू शकत नाही. याच्यामध्ये गुन्हेगाराच्या घ्यायच्या याच्यामध्ये मुद्दा काय आहे, देणगी तुम्ही कोणाकडून घेताय, का घेताय, हा प्रश्न आहे. आणि देणगी दिल्यानंतरच थोडक्यामध्ये आता सध्या जे प्रचलित झालेलं आहे की चंदा दो धंदा लो, हा त्यातला जो थोडक्यात तो जो पंच आहे हा त्याच्यामध्ये स्पष्ट आहे. नाही सर, मला मी पुन्हा तुमच्या या मताशी असहमत आहे. कारण मुळात गोष्ट अशी आहे की मी स्वतः व्यवसाय करतोय असं मी पटवून सांगतो. म्हणजे मी अगदीच विरोध करण्यासाठी मी इथे बसलेलो नाहीये. मी पटवून सांगतो तुम्हाला हा मुद्दा आणि याच्यावर मी अभ्यास देखील केलाय. बऱ्याचदा आता मी माझी स्वतःची एक फार्मास्युटिकल कंपनी आहे. मी विचार करतो की मला एखादी कंपनी रन करण्यासाठी योग्य असलेलं शासन कुठचं आहे, मला या गव्हर्नमेंटमध्ये जास्त सवलती मिळतात, मी कुठल्या म्हणजे उद्योगासाठी योग्य असं सरकार कुठचं आहे. मला असं वाटतं उद्योगासाठी योग्य असलेलं मोदी सरकार असल्यामुळे मला साहजिकच त्या सरकारविषयी एक नैसर्गिक आकर्षण तयार होणार आहे. आणि मग याचा मुळीच अर्थ असा नाहीये की मग माझ्या सगळ्या वाईटाची जबाबदारी बीजेपीने घ्यावी. याचा मुळीच अर्थ असा नाहीये सर. मी व्यवसाय चालवत असताना मी जर 100 रुपये कमवत असेल, मी 10 रुपये वाममार्गाने कमवतो, पण याची जबाबदारी मी मंदिरामध्ये जाऊन टाकलेल्या त्या दक्षिण पेटीला तुम्ही देऊ शकत म्हणजे पापक चालन करायचं असं थोडक्यात हा प्रकार आहे. हे चुकीचा मुद्दा आहे सर, अजिबात पटणारा मुद्दा नाही. जसं त्यांनी एक्सप्रेशन दिले, एक तर मी तुम्हाला थोडंसं करेक्ट करेल की 12,000 कोटींचा मध्ये 6,000 कोटींचा बीजेपीला आलं. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसला साधारण 700-750च्या घरामध्ये त्यांच्याकडे गेले. बाकी लहानसहान बरेच पक्ष आहेत की ज्यांना इलेक्ट्रॉल बॉन्ड आले. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या ह्याच्यामध्ये ना जर आपण त्याची क्रोनॉलॉजी जर तुम्ही म्हणताय ना, तर बरेच कंपन्यांनी असे इलेक्ट्रॉल बॉन्ड दिलेत की ज्यांनावर ईडी आणि सीबीआयचे आरोप झालेले होते. हा, मग ईडी सीबीआयचे आरोप झालेले असताना जेव्हा त्यांच्यावरती चौकशी करण्यात आली आणि नंतर इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे तो जो बघितला आपण की त्याच्यानंतर इलेक्ट्रॉल बॉन्ड दिले गेलेले आणि त्याच्यानंतर त्यांची चौकशी थांबली. हे जर बघितलं तर ह्याच्यामध्ये कुठंच काळावेरामध्ये किंवा काय ग्रे छटा आपण म्हणू शकतो, ग्रे छटा नाहीये. बरं, दुसरी अशी गोष्ट की फार्मास्युटिकल हे खूप संवेदनशील विषय आहे आरोग्याच्या दृष्टीनं. त्या बाबतीत तुम्ही जर आता हे सांगतात की ठीक आहे की बाकीच्या गोष्टींमध्ये प्रत्येक ठिकाणी पक्ष लक्ष घालू शकत नाही, पण ही एक अशी गोष्ट होती की जी जीवाशी खेळतीये. बरं, की कपसिरप अशी गोष्ट होती की तुम्ही कधी बंद करू शकला असता, पण तुम्ही कंपन्या ज्या बंद केल्या होत्या त्यांना परत चालू केलं आणि परत तुम्ही त्यांना लायसन्स दिलेले आहे देणग्या दिल्यावरती. आणि दुसरी अशी गोष्ट की लोकसभेमध्ये जेव्हा हे जनऔषध बिल पास झालं त्यावेळेला 146 संसदांना निलंबित करण्यात आलं आणि नंतर हे लोकपाल बिल पास. तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुणाचं संगनमत घेतलेलं नाहीये विरोधी पक्षाचं, हे तितकंच खरं आहे. तर ही गोष्ट आपल्याला टाळून चालणार नाही की ज्या वेळेला म्हणजे त्या वेळेला जे काय बिल म्हणजे फौजदारी कायदा म्हणा, प्रसार माध्यमाचा कायदा म्हणा, हा जो काय पास करण्यात आला त्यावेळेला अर्ध संसद बाहेर होते. 150 खासदार त्यावेळेस उदाहरण याच्या बाबतीमध्ये देतो मी. सरानंतर आपण खंडणी ही आहे असं म्हटलं जातं. एक्स्टॉर्शन, सरळ एक्स्टॉर्शन की तुम्ही चुकलेले आहात ना, मग तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुमची चूक माफ करतो. हा इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये झाला. पॉलिटिशियनच्या बाबतीमध्ये तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केलेलं आहे, मग आता तुम्हाला शिक्षा होणार, जेल होणार, चौकशी यादी फार मोठी आहे. त्याच्याऐवजी तुम्ही भाजपमध्ये या, सगळं माफ. म्हणजे हा दोन्हीमध्ये जो सारखेपणा आहे की पॉलिटिशियन भाजपमध्ये आला
तर तो माफ त्याला केलं जातं. आणि कंपनीने इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरेदी केले तर त्यांचा सगळा व्यवहार परत पहिल्यासारखे चालू होतात. अमितजी, हे राजकारण अशा मान्य आहे. पद्धतीचा कारभार सध्या चालू आहे. यापूर्वी एकदा माननीय देवेंद्रजींनी पण एक उदाहरण दिलं होतं की आमच्या काही पॉलिसीज आहेत, भारतीय जनता पार्टी म्हणून आमची काही स्वप्न आहेत आमच्या देशासाठी आणि ते आम्हाला सत्यात उतरवायचे. त्याच्यासाठी आम्ही बरेच वर्ष थांबलोय. समोरून बोलणारी लोक मागच्या अनेक वर्षांपासून सत्तेमध्ये होते. त्यांनी काय केलं म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल आता की पण आपण असं म्हणू शकत नाही त्यांनी गाय मारली म्हणून मी वाचून नाही नाही मारलं. नाही नाही सर, मुळीच नाही. माझं असं म्हणणंच नाहीये. माझं असं मुळीच म्हणणं नाहीये. माझं फक्त म्हणणं एक आहे की ज्यावेळेस आपण एखादी पोळी बनवत असतो तर ती ज्यावेळेस आपण लाटत असतो त्यावेळेस आपण त्याची चव सांगू शकणार नाही, कारण ती इन मेकिंग प्रोसेस असते. तुम्ही आजच्या घडीला बऱ्याच गोष्टींचे रिझल्ट ताबडतोब मागत आहात, ही गोष्ट शक्य नाहीये. तुम्हाला आधी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागतं. मोदीजींनी काय केलं म्हणजे आज जनतेसमोर जाताना मला इतका अभिमानाने सांगावं लागतं, मोदींनी जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं ना, हे सगळं करायला तुम्ही फक्त थांबा. तुम्ही काहीच दिवस थांबा आणि मग तुम्हाला कळेल की हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आज तयार झालेलं आहे व्यवसायासाठी असू द्या किंवा आज तुम्ही मला म्हणालात की सुरुवातीला की सर्वच आता तुमच्यासारखी लोक, तुम्ही यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही राजकारणामध्ये काय येत नाही, तुमच्यासारखी लोक राजकारणामध्ये पाहिजे. आता मला सांगा, मी एक सर्वसाधारण व्यक्ती आहे, सर्वसाधारण मी एक डेंटिस्ट आहे नाही, या परिस्थितीत राजकारणात येऊ शकत नाही ते सुद्धा. सर मुळीच असं नाही. आज मला पक्षाने एक उपाध्यक्षपद दिलेलं आहे. का दिलेलं आहे? माझं कुठच्याही पाठीमागचं राजकीय बॅकग्राऊंड नाहीये, पण मला का दिलेलं आहे याचा अर्थ असा नाहीये सर. बऱ्याचदा आपण काय करत असतो, बोलताना छान बोलणारा माणूस खरा, हे मुळीच मान्य तुम्ही करणं आधी बंद केलं पाहिजे. एक्झॅक्टली. मुद्दा हा योग्य असला पाहिजे. आणि मागच्या अनेक वर्ष 70 वर्षापासून एखादी गोष्ट जर बनत असेल आणि त्याला एक 70 वर्षाचा बॅकलॉग आहे आणि तुम्ही 71व्या वर्षी येऊन एका नवीन तीच गोष्ट दुसऱ्याच्या हातात दिल्यानंतर जर तुम्ही म्हणा ही खराब कशी झाली आणि त्याने उत्तर द्यावं असं जर तुम्हाला अपेक्षित असेल तर याचा अर्थ तुम्ही पाठीमागे झालेल्या सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करताय असं अमितजी, म्हणजे आपण असं किती दिवस चालवणार? आता गमत कशी आहे की 60 वर्ष काँग्रेसची, 10 वर्ष मोदींची. म्हणजे याचा अर्थ मोदींना सुद्धा 60 वर्ष दिल्यानंतर त्याची तुलना करणार का आपण? तुम्हाला असं वाटतं का? तुम्ही अगदी जेन्युअनली सांगा. आज मोदींनी अपेक्षा देशामध्ये इतक्या वाढून ठेवलेल्या आहेत लोकांच्या, त्याच्यामुळे लोकांना साहजिक वाटणार आहे की मोदींनी 10 वर्ष मोदींना दिलीत, आता रिझल्ट दिसायला पाहिजेत. लोकांना अपेक्षा आहेत ना. काँग्रेसच्या 60 वर्षाच्या काळातलं, 70 वर्षाच्या काळातलं ते जे पाप आहे ते किती वेळा ते कारण सांगणार. तुमच्यापासून सुरू करा. प्रत्येकाने या विषयावर 2-2 मिनिटं फक्त जास्त. मला अगदी स्पष्ट सांगायचं सर की आम्ही हे पाठीमागचं सतत काढण्याचं कारण हे केवळ उत्तर देतानाचं नव्हे, ही प्रत्यक्ष परिस्थिती आहे, त्याला आपण मुळीच नाकारू शकत नाही. कारण एवढा मोठा काळ देश स्वातंत्र्य झाल्यापासून असा एक पक्ष जो इंग्रजांनी तयार केलेला आहे स्वतःच्या सोयीसाठी, हा मला इतक्या इतिहासात जायचं नाही. मला ह्या इतिहासात आज राम मंदिर आपण बांधलेलं आहे, मला हा मुद्दा पुढे करायचा नाहीये. मला सगळ्या डेव्हलपमेंट वरती सुद्धा प्रचंड इंटरेस्ट आहे, परंतु आज राम मंदिर बांधताना सगळ्यांनी हा विचार केला होता किंवा अपोजिशनचं म्हणणं असं होतं की तुम्ही तिथे काय तयार करणार आहात, तुम्ही तिथे लोकांना जेवायला काय घालणार आहात, याच्यातनं तुम्ही रोजगार कसा तयार करणार आहात. तिथे एक रोजगार तयार झालेला आहे. टुरिझमवरती अख्खे मोठमोठे देश चालतात, टुरिझमवरती एक राज्य चालू शकत नाही, मग तुम्ही त्याच्याकडे नजरअंदाज करता. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपला जो बेस आहे, आपली जी संस्कृती आहे, मला एक लक्षात सगळ्यांनी एक उत्तर द्या. साधारणतः आपलं एखादं छोटंसं बाळ असेल घरामध्ये, ते अभ्यास जर करत नसेल तर तुम्ही काय करता? तुम्ही त्याला पहिल्या दिवसापासून मारता का? नाही, तुम्ही घरामधलं वातावरण बदलता आणि त्या चांगल्या वातावरणामध्ये तुम्ही त्याला एज्युकेशन देता. मुळात देशामध्ये वातावरण बदलण्याची ही घडी आहे असं मी मानतो. एक शेवटचं वाक्य मी सांगतो आणि मी थांबतो की सध्याच्या जर काळाकडे आपण बघितलं तर मला हा काळ म्हणजे आपण सर्व इतिहासाचे फार मोठे भागीदार आहोत असं माझं मत आहे. याचं कारण असं की इथून पुढे आणि इथून मागे म्हणजे जसं की आपण 1947 स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर असं बोलत होतो, त्यानंतर आर्थिक बदलांनंतर म्हणजे मनमोहन सिंगांचं ज्यावेळेस हे होतं त्यावेळेस, आणि आम्ही मुळीच विरोधकांना विरोध करायचा म्हणून विरोध करणार नाही. आम्ही व्हीपी सिंगांना आता तुम्हाला सर्वोच्च पुरस्कार देशाचा दिला आज प्रणव मुखर्जींना दिला, पी.व्ही. नरसिंहरावांना आज आपण भारतरत्न दिला. पी.व्ही. नरसिंहराव आज काँग्रेसचे पंतप्रधान होते, तरी देखील केवळ विरोधकांना विरोध करायचा म्हणून आम्ही तो केलेला नाहीये मुळात. तर त्यामुळे केवळ विरोधासाठी भारतीय जनता पार्टी विरोध करत नाही. म्हणजे मोदींना आणखी किती काळ द्यायला पाहिजे? म्हणजे खऱ्या अर्थाने आपण म्हणू की भारत मोदींच्या काळात सुरक्षित होता,
नाही, माझं मुळात तुमच्यावरती माझं हे ऑब्जेक्शन आहे की तुम्ही असं का म्हणता की आणखी किती काळ द्यायला पाहिजे. आता केलेली कामं इतकी ठळक आणि स्पष्ट आहेत जी पायाभूत कामं सुविधांच्या तुम्ही- बाबतीमध्ये ते मान्य करू आपण. तुम्ही जुन्या बाईट्स काढून Privatization बघा. मध्ये मोठ्या प्रमाणात, पण तसं जर पाहायला गेलं आज तर तुम्ही देशाच्या काश्मीरला गेला आहात का? आणि मागच्या जे 6 महिन्यात? देशाच्या इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर त्यावेळेस कर्ज किती होतं, आता किती आहे. यावेळेस तुमचं उत्तर येईल की तितक्या मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या आहेत. देश मोठ्या प्रमाणावरती जगामध्ये कर्जबाजारी झाला हे सुद्धा मान्य करायला पाहिजे. देश आपण 5व्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावरून येणार, आपली इकॉनॉमी जाणार, हे सगळं आपण मान्य करतो. पण त्यावेळेस आपला जीडीपी दहामध्ये पण नाही. काय पद्धतीने आहे, गरिबी कमी झाली आहे का, हा सुद्धा विचार. आज आपण 80 कोटी लोकांना पुन्हा 5 वर्ष सांगतो की तुम्हाला मोफत धान्य देणार, ही आपल्याला कमी पडणारी गोष्ट नाही का, हा विचार करायला पाहिजे ना. त्याच्यामध्ये प्रगतीचे ज्यावेळेस आपण निकष तपासतो, त्याच्यामध्ये ज्यावेळेस 80 कोटी लोकांना आपण अजूनही मोफत धान्य देतो, या पुढच्या 5 वर्षाच्या काळातही आपण ते देणार आहोत, हा स्तुत्य उपक्रम आहे का हो? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही एवढे सगळे प्रश्न विचारत असाल, तुम्ही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या. आज आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहोत. 130 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आपल्या देशामध्ये आहे. एवढा मोठ्या प्रमाणावरती लोकशाही असलेला देश, आणि असं कुठलंही जगात उदाहरण नाहीये की आपण ह्या अमुक देशामध्ये जाऊन यांचा अभ्यास करूयात आणि एवढी मोठी लोकशाही असलेल्या देशाचं अगदीच काहीच दिवसांमध्ये पूर्ण स्थित्यांतर झालं, असा कुठलाही अभ्यास जगामध्ये उपलब्ध नसताना आज इतर देश कौतुक करतात की ज्या पद्धतीने 130 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये ह्या पॉलिसी मुळात राबवल्या कशा जातात आणि यांचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं जातं. इतकं कौतुक इतर देश करत असताना आपल्याकडे त्या बघितल्या जात नाहीत. मला याच्यावरती फार म्हणजे मी नाराज आहे असं माझं म्हणणं आहे. सर आता मला बोलू द्या. थोडक्यात आता मला असं वाटतं की नंतर असं होणार आहे की वेळेचे माझ्या बंधन पण एक काँग्रेस- मिनिटामध्ये नाही, आता ज्या पद्धतीने सांगितलं जातं की 70 वर्षाचं नेहमीच काढलं जातं. खरं 70 वर्ष ज्या पद्धतीनं 47 मध्ये आपल्याला भारत देश आपल्या हातात आला होता, बेसिक सुविधा नसताना तिथे जवळजवळ 87 निरक्षर लोक होते, अंधश्रद्धा बेसुमार होती. अशा काळामध्ये जेव्हा आपण तिथे लोकशाही रुजू केली, त्याच लोकांना एवढं अप्रूप होतं की गरीबातला गरीब, शूद्रातला शूद्र त्यावेळेचा, की त्याला एक अधिकार मिळाला आपलं सरकार निवडण्याचा. ही गोष्ट त्यासाठी खूप मोठी होती. इतकी निरक्षरता असताना देखील त्यावेळेला त्या लोकांनी ती स्वीकारली, त्यांनी रुजवली. एवढ्या मोठ्या विविधतेच्या देशामध्ये लोकशाही टिकणं हे खूप आव्हानात्मक काम आहे. त्याला वेळोवेळी चॅलेंजेस येतात आणि आता पण त्याला चॅलेंजेसच आहेत की लोकशाही टिकवायची नाही. कारण ज्या पद्धतीनं भांडवलशाही वाढत चालली आहे, हे लोकशाहीला खूप मोठा त्याचा धोका आहे. तर लक्षात यायला पाहिजे की लोकशाही, जेव्हा आम्ही सांगतो की लोकशाही खतरेमध्ये, आणि जेव्हा तुम्ही सांगतात की हिंदुत्व खतरेमध्ये, कुठे जर आपल्याकडे आतापर्यंत वर्चस्ववाद 5000 वर्षापासून होता, त्यानंतर मुघलाई होती, निजामशाही होती, त्याच्यानंतर स्वराज्य मिळालं, मग पेशवाई आली, आणि त्यानंतर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केले. ह्या सगळ्या कायच्यामध्ये आपण कुठलीही संस्कृती, कुठलंही हिंदुत्व कुणी सोडलं नव्हतं. मग असं असताना आपण जेव्हा आता ज्या पद्धतीने चाललंय की आता रामनवमी आहे परवा, तुम्ही ज्या पद्धतीनं वातावरण तयार करत आहात, हे काय सांगितलं जातं इलेक्शनच्या ह्याच्यावरती? आपण रामराज्य, हिंदू राष्ट्र अशा पद्धतीनं करतो आणि तुम्ही सांगतात की एक मोठा आपण संकल्प घेऊन येतोय. हा संकल्प धार्मिक ध्रुवीकरणासाठी खूप मोठा आपल्या लोकशाहीच्या देशासाठी हा अजिबात पॉझिटिव्ह नाहीये, सकारात्मक नाहीये. जिथे एवढ्या विविधतेने नटलेले लोक एका ठिकाणी असतात, जेव्हा वावरतात, तेव्हा ही लोकशाही टिकवणं आणि भांडवलशाहीला बाजूला काढणं हे अति महत्वाचं आहे. पण आता सर्व पाहिला की कॉमन मॅन पाहिलं तर कॉमन मॅन अजूनही मोदीच बोलतो ना, हा नाही, कारण महत्वाचा. नाही असं नाही बोलत. आणि स्वतःचे सण साजरे करण्यात असं तुम्हाला वाटतंय की असं नाही मोदीच्या बाजूने कारण आहे? बघा सर, असं आम्हाला तर काही दिसलं नाही. अगदी 2019च्या इलेक्शन मध्ये आम्ही भाजपच्या विरोधामध्ये प्रचार केला, सभांमधून भाषणं केली. नुसतं एवढंच नाही तर आम्ही त्या आकुर्डीच्या काही भागामध्ये एक्झिट पोल सारखं पण आम्ही प्रयोग केला. तर तिथे लोक सांगत होते आम्ही अमुक उमेदवाराला मतं दिली, तमुक उमेदवाराला मतं दिली. तर त्या एक्झिट पोल मध्ये आम्हाला असं आढळून आलं होतं की भाजपच्या विरोधात बरंच मतदान आहे, पण तरी देखील भाजपचा उमेदवार मोठ्या मताने निवडून आला. तर तिथंच आम्हाला ती शंका आलेली आहे की इलेक्शन्स या फ्री अँड फेअर होत नाहीत. आता सुद्धा मी असं, लोक मला विचारतात की कोण निवडून येलो, मी त्यांना एकच उत्तर देतो, फ्री अँड फेअर इलेक्शन जर झाली तर मोदी पडणार, आणि नाही झाली तर ते निवडून येणार. आता जे निवडणूक अधिकारी, जे पूर्वनिवड हे होते अधिकारी, त्यांनी स्वतः सांगितलं होतं की फ्री अँड फेअर निवडणूक होत नाहीये. निवडणूक आयोगाचा
त्यांचाच कंट्रोल नाहीये मोदींवरती, कारण ते प्रेशरमध्ये आहेत. आणि आता आताच्या मुख्य निवडणुकीत- अहो, आयोगाची निवडणूक जी आयोग ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे. निवडणूक आयोग ही ऑटोनॉमस आम्ही जी autonomous body आता सगळे autonomous body आता काही नाही, नाही सर. नाही तो विषय आणखी मोठा येईल. मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची काय परिस्थिती आहे, इलेक्शन कमिशन, चीफ इलेक्शन कमिशनर नियुक्त करताना चीफ जस्टिस ऑफ इंडिया ही त्याच्यामध्ये मुख्य असतात. त्यांनाच बाजूला काढलंय. तिथं राहिलं का आता? तो विषय संपलाय. तुम्ही सांगा. मला काय वाटतं सर की काँग्रेस वाईट का बीजेपी वाईट याच्यापेक्षा एक जनसामान्य म्हणून आपल्या काय भूमिका आहेत ना, ते जोपर्यंत लोक व्यवस्थितपणे दाखवत नाहीत तोपर्यंत या गोष्टीला काही अर्थच नाही मिळत. आपण इथे आता PCMC महापालिकेच्या ठिकाणी बसलोय, आपण पाहतोय तुम्हीच काही जे काही बातम्या लावल्या किंवा तुम्ही चर्चा घडवून आणल्या त्यातून लक्षात आलं की जे शिकलेले, ज्यांना IAS काही लोकांचं स्वप्न असतं ते आयुक्त व्हावं शासकीय पदावर, ती पण लोक जर इतक्या मोठ्या प्रमाणात काही गैर गोष्टी करत असतील, तुमच्या ऐकीव बातम्यावरून प्रचंड आहे. आम्हाला त्या गोष्टी लक्षात येतात. तर याचा अर्थ काय आहे की आपण मूल्याधिष्ठित गोष्टीकडून दुसरीकडे भरकटतोय असं मला वाटतं. आणि तिथे हे शिक्षणाची, मला खरं शिक्षण आणि वेगवेगळ्या गोष्टीवर जरा जास्त सविस्तर बोलायचं होतं. त्याचं कारण असं आहे सर की गंमत बघा तुम्ही, हे खाजगीकरण वगैरे म्हणतो, आज मेडिकल विद्यार्थ्याची डॉक्टर होण्यासाठी फी किती येते बघा, त्याला असणारे गुण किती आहेत ते बघा, त्याची ती पात्रता आहे का? मग उद्या तो जो काही डॉक्टर त्या एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमधून बाहेर येणार आहे त्याची तेवढी गुणवत्ता नसेल तर आपला देश योग्य डॉक्टरांच्या हातात आहे का? इथून प्रश्न सुरू होतात. आणि मग तिथून ते प्राथमिक शाळा असतील, तुम्ही त्या बाकीच्या गोष्टी असतील आणि तिथून घडत जाणाऱ्या गोष्टी असतील. अनेक चित्रपट सुद्धा आता त्या दृष्टीने येत आहेत की त्यामध्ये कशी गडबड आहे. तर सांगण्याचं जोपर्यंत मूल्यावर होत नाही, पूर्वीचं राजकारण हे मूल्याधिष्ठित होतं. यशवंतराव चव्हाण असतील, त्यांच्या काळातले काही किस्से आहेत की ते विरोधी पक्षाशी सुद्धा कसे बोलत होते, काय त्यांचे एकमेकांशी संबंध होते. राजकीय पक्ष जेव्हा देशहिताचा निर्णय असतील तेव्हा त्यांच्या स्वतःच्या भूमिका बाजूला ठेवून देशहिताला प्राधान्य देणाऱ्या गोष्टीसाठी कसं काम करत होते. तर मला वाटतं आज सर्वसामान्य माणूस लोकांच्या भावना त्या आहेत. दुर्दैवाने मला एक गोष्ट तुमच्या इथे नमूद करावीशी वाटते की विरोधी पक्षाने सुद्धा जी ताकद आपण कोणाची म्हणतो तर शेवटी विरोधी पक्षाची ताकद विरोधी पक्ष पाहिजे. सक्षम विरोधी पक्ष या देशात खरंच उरलाय का हा सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे. तो तेवढ्या ताकदीने ते मुद्दे मांडतोय का? आम्ही जे कारण काय आहे, आणि मोदी मानणार नाहीत, मोदींना सुद्धा ऐकून घ्यावं लागेल जेव्हा एखादी गोष्ट, आणि ते ऐकावी लागली सुद्धा. मोदी जरी एवढे आपण त्यांना म्हणतो की जागतिक लेवलचे सर्व शक्तिमान नेते आहेत, असं असलं तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 2 पावलं मागं त्यांना यावं लागलं. जेव्हा विरोध हा चांगल्या गोष्टीसाठी अत्यंत व्यवस्थितपणे येईल तेव्हा राजकारत्यांना किंवा राजकारण्यापेक्षा सत्ताकर्त्यांना त्या गोष्टीवर सद्सद्विवेक बुद्धीने विचार घ्यावा लागेल असं मला वाटतं. पण सध्याची परिस्थिती पाहता वैचारिक दृष्ट्या किंवा तेवढ्या प्रभावीपणे देशाचे विरोधी मांडणारे, कारण आपण विरोधी पक्षाचं बघतोय, ममता बॅनर्जी एकीकडे, इतर गोष्टी एकीकडे आहेत, सीताराम येचुरी किंवा जॉर्ज फर्नांडिस सारखे जे नेते होते की जे त्यांच्या भूमिका कणखर स्पष्टपणे मांडत होते, दुर्दैवाने मला असा विरोधक दिसत नाही. आणि त्या तुलनेने जेव्हा आपण मोदींच्या काही, तुम्ही नाकारू शकत नाही नितीन गडकरींचं काम, सर्व विरोधी पक्ष सुद्धा मान्य करतात की आज देशामध्ये ज्या काही किलोमीटर, ते तर आकड्यांनी बोलतात, आधी किती हे होते का, म्हणजे अपेक्षा आहे. त्याचं कारण असं आहे की हे जो झालेला विकास आहे मोदी सरकारच्या काळात, त्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम गडकरी साहेबांनी उभं केलं. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अनेक महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले, त्यांना त्याचं स्वातंत्र्य मिळालं. आणि त्यामुळं आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर मला वाटतं त्यांनी ज्या चांगल्या योजना सुरू केल्यात, आता हे जे इन्फ्रास्ट्रक्चर जे सुरू केलंय, आयुष्यमान भारत सारखी योजना आहे, माझी स्वतःची अशी इच्छा आहे पर्सनली की त्यांनी एखादी योजना आणली तर ती 100% इम्प्लिमेंटेशन मध्ये राबवावी. मॅनेजमेंटमध्ये एक PCDA सायकल काम करतं, प्लॅन, ऍक्शन,
करेक्शन आणि परत प्लॅन. तर या पद्धतीने झालं पाहिजे. आपण एखादी योजना आणली, त्यात काही त्रुटी असतील. महात्मा फुले योजना सुद्धा ही काँग्रेसच्या काळात आलेली योजना आहे. त्यामुळे ती जर चांगली असेल तर ती योजना त्यातल्या त्रुटी वगळून पुढे अत्यंत जोरकसपणे नेली पाहिजे असं मला वाटतं. त्या बाबतीत काही बाबतीत मोदी शासनाने घेतलेले निर्णय जे आहेत हे सुद्धा अत्यंत चांगले निर्णय आहेत. त्यामध्ये रोडचा निर्णय, इन्फ्रास्ट्रक्चरचा निर्णय अत्यंत उत्तम निर्णय आहे. तर लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि एखादा विरोधी पक्षातला बापूसाहेब काळदातेंची भाषणं आम्ही तिकडे अंबेजोगाईला असताना लहान असताना ऐकायचो. कारण तो माणूस विविध मुद्दे जे आहेत ते इतक्या सुंदर पद्धतीने पटवून द्यायचे. नागगोरे, भाई वैद्य. तर ही सर मुद्दा तोच आहे. भाजपकडून मूल्याधिष्ठित राजकारणाची अपेक्षा लोकांना होती म्हणून 2014ला 2019ला मोदींना लोकांनी भरभरून दान दिलेलं आहे. मुद्दा तोच आहे. आणि हेच पुन्हा 2024 मध्ये तुम्ही बघा. इतरांपेक्षा वेगळा होता. नाही, त्या मूल्यांचं अंगीकरण त्यांनी केलं पाहिजे असं ज्यावेळेस भाजप सांगतं म्हणून लोकांना मोदी अपयशी नाही ठरले पाहिजेत. अदरवाईज खरंय. फार मोठं अराजक माजू शकतं. ही सुद्धा परिस्थिती आहे. लोकांचा राजकारणावरचा विश्वास संपेल आणि अराजक माजेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी नाही, भाजपकडून का अपेक्षा आहेत? भाजपमध्ये संघाच्या तालमीत तयार झालेले, आता डॉक्टरांचा त्याला आक्षेप राहील, संघाच्या तालमीत तयार झालेले 5 ते 6 हजार असे कार्यकर्ते प्रचारक आहेत की ज्यांनी स्वतःच्या वाहून घेतलंय. घरावरती तुळशीपत्र ठेवून वाहून घेतलं देश कार्यासाठी. म्हणून मोदींना पर्याय भरपूर आहेत समोर. भाजपकडून त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आता मोदींच्याकडून, म्हणून लोक थोडे नाराज आहेत. बाकी काय नाही. आपली ही चर्चा घडून येण्यामागचा आपला हेतुत्व आहे त्याच्यासाठी परत मोदींचे फायदे तोटे, मोदींच्या 10 वर्षाच्या काळातील फायदे तोटे, कदाचित पुन्हा तिसरी टर्म सुद्धा मोदींना मिळू शकते नक्की. असे सुद्धा सर्वे आहेत. आणि काही सर्वे असे सुद्धा आहेत की भाजपला 200 सुद्धा जागा मिळणार नाहीत असे पण सर्वे आहेत. अंडर करंट फार मोठा आहे. डॉक्टरांनी त्याच्यामध्ये फार महत्वाचा मुद्दा शेवटी जाता सांगितला, फ्री अँड फेअर इलेक्शन झाल्या तर मोदी पराभूत होतील असंही ते म्हणाले. हे आता नवीन गोष्ट लोकांच्या डोक्यामध्ये सोडायची नाही. आणि हा इलेक्शन पूर्वी त्याचा मुद्दा बनवायचा. याच्या पलीकडे याच्यामध्ये काही तथ्य नाही सर. त्याच्यामध्ये आणखी हा लोकशाहीचा अपमान होईल मला असं वाटतं. ज्याच्यावरती तुम्ही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करता. नाही, ते मुद्दे भरपूर बरेच आहेत. मुद्दे आहेत सर. आपल्याला मुद्दे भरपूर आहेत. आपण नाही. मला जाता जाता फक्त या यांनी सर वाटतं की कुठली गोष्ट फुकट देण्यात अर्थ नाही, कुठलीही असेल पण त्याला लोकांना योग्य अशी क्वालिटीची गोष्ट ही लोकांना दिली गेली पाहिजे. तुमच्या माध्यमातून मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट राबवताना समाजाचा त्याच्यामध्ये फार मोठा हस्तक्षेप त्यात असणं गरजेचं आहे. आज जे तरुण आहेत यांनी तुम्ही केवळ चर्चा ऐकून किंवा कुठलीही माहिती ऐकून याच्यावरती विश्वास ठेवून ही गोष्ट संपवू नका. तुम्ही स्वतः वैयक्तिक त्या गोष्टीचा अभ्यास करा, लोकांपर्यंत पोहोचा आणि मग तुम्ही ती गोष्ट जाणून घ्या. 98 कोटी मतदारामध्ये 38 कोटी तरुण मतदार आहेत. हा अत्यंत विचारी मतदार आहे आणि 38 कोटी हे पुढचं देशाचं भवितव्य आहे. हेच तुम्ही 2024 मध्ये आता बघणार आहात. हे लोक मोदींबद्दल काय विचार करतात ते सोशल मीडियामधून आपण खाली त्याच्या जर प्रतिक्रिया वाचल्या तर त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येईल. अधिक आपल्याला वेळेचं बंधन आहे. आपण सर्वजण या चर्चेत आलात, वेळ दिलात. खूप खूप धन्यवाद.